हरे कृष्ण दंडवत प्रणाम. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये सगळ्या भक्तांचं आपण स्वागत करूया. आणि आता आपण सगळ्यात पहिले जय राधा माधव भजन करूया. हरे कृष्ण. श्री गुरुदेव की जय. परम दयाल श्री गुरुदेव की जय. जय प्रभु जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय पति पावन शील गुरु देवा जय परम दयाल शील गुरु देवा जय प्रभु पादा जय प्रभु पादा जय प्रभु पादा जय प्रभु पादा जय जगद्गुरु शील प्रभु पादा जय भक्ति वेदांत स्वामी प्रभु. हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. राधा माधव कुंज विहारी राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन 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 यमुना तीरा वनचारी वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद जय श्री चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद जय श्री चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय पति पावन शील गुरुदेवा जय परम दयाल शील गुरुदेवा जय प्रभु पदा जय प्रभु पदा जय प्रभु पदा जय प्रभु पदा जय जगद्गुरु शील प्रभु पदा जय भक्ति वेदांत स्वामी प्रभु पदा जय जय प्रभुपाद 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 जय शील प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय शील गुरुदेव. जय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल जय गौर हरि बोल 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 हरि बोल. श्री गुरुदेव की जय. परम दयाल श्री गुरुदेव की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण
जय विष्णुपाद परमहंस प्रिय विजाकाचार्य अष्टोत्तर शतम हेतु जब तक समय गुरु महाराज की जय। जय विष्णुपाद परमहंस प्रिय विजाकाचार्य अष्टोत्तर हेतु गोपाल कृष्ण स्वामी महाराज की जय। नित्य लीला प्रविष्ट जय विष्णुपाद परमहंस प्रिय विजाकाचार्य अष्टोत्तर शतम हिज डिवाइन ग्रेस भक्तिचार्य स्वामी महाराज की जय। इस्कॉन गुरु वृंद की जय। जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर जब तक गुरु महाराज की जय। जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर बचनाम जगतिवा समिश्र प्रभुपाद की जय। नित्य लीला प्रविष्ट जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतम हिज डिवाइन ग्रेस भक्तिसिद्धांत ठाकुर श्रील प्रभुपाद की जय। नामाचल श्रीदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि श्री गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ सामग्रात गिरि गोवर्धन की जय। श्री श्री ललिता विशाखा सखी राधारास बिहारी जी की जय। श्री श्री राधा मधु अष्टसखी श्री सदा मदन मोहन जी की जय। श्री श्री लक्ष्मण सिंह प्रहलाद नरसिम्हा की जय। श्री श्री भजत भगवान की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्री श्री मायापुर नवदीप धाम की जय। श्री श्री धाम की जय। श्री श्री जगन्नाथपुरी धाम की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई सुदर्शना की जय। श्री श्री गंगा मई की जय। श्री श्री यमुना मई की जय। श्री भक्ति देवी की जय। कृष्ण भक्ति प्रदायिनी तुलसी महारानी की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। हरिनाम संकीर्तन की जय। हरिनाम संकीर्तन महायज्ञ की जय। बृहद मृदंग की जय। भगवत गीता ट्रांसलेशन डिस्ट्रीब्यूशन की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। बीबीटी फाउंडर, इसका फाउंडर, हिज डिवाइन ग्रेस सबचना दुत्तिवा समिश्र प्रभुपाद की जय। All glories of devotees, Hare Krishna. All glories of devotees, Hare Krishna. All glories of devotees, Hare Krishna. All glories, all glories, all glories, all glories to Shri Guru and Gauranga, Jai Shri Gauranga. All glories to Srila Prabhupada, Jai Srila Prabhupada. All glories to Srila Gurudev, Jai Srila Gurudev. Srila Prabhupada, Jai Srila Gurudev. हरे कृष्णा. तथा आजचा आपला कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण एकदा गुरुवंदना करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी निगमकल्पतरो गलितं फलम् शुकमुखाद अमृतद्रव संयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावक ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम
नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. तर आजचा आपला हरे जो कार्यक्रम आहे हरे कृष्ण हा आपल्या श्री श्री गुरुदेव श्री प्रभुपाद, त्याच्यानंतर तुलसी महाराणी इथे समोर, त्याच्यानंतर श्री श्री गौरनीताई, त्याच्यानंतर श्री श्री लक्ष्मी नरसिंह, प्रल्हाद नरसिंह, आणि त्याच्यानंतर श्री श्री राधारास विहारीजी, श्री श्री मदन मोहनजी, श्री श्री राधा माधवजी, श्री राधाकृष्ण, या सगळ्यांच्या आनंदाकरता आपण हा कार्यक्रम करतो आहे. त्याचे फळ आहे ते शुद्ध भक्तीचं फळ आहे. शुद्ध भक्तीचं फळ आपल्याला याच्यातून मिळणार आहे. हीच आपण श्री श्री गुरुदेव श्री गौरीते आणि श्री राधाकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. हरी बोल. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आपण सुरुवात करूया आता. सगळ्यात पहिले आपण जसं दरवेळेस घेतो तसं काय सगळ्यांचं व्यवस्थित चाललंय की नाही? तब्येती वगैरे चांगल्या आहे सगळ्यांच्या? छान. सगळ्यांचा मूड, कृष्णा कॉन्शियसनेसचा, कृष्ण भक्तीचा मूड कसा आहे? एकदम चांगला मूड आहे छान पैकी. हा, ऐकायला आवडते की नाही? छान वाटते की नाही? की आता ऐकायला मिळणार आहे म्हणजे आपण तयारी करायची पूर्णपणे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण आपण ह्या कानातून निघालं ह्या कानातून जायला नको. ते आपल्याला बरोबर इथून हृदयापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते हृदयात आपल्या जीवनात आपल्याला अंमलात आणायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला तिची तयारी करायला हवी. चला, पण चांगलं आहे, छान. सगळेजण जॉईन झाले आणि त्याच्यामुळे छान वाटलं एकदम. सगळेजण आले की चांगलं वाटतंय. तर आपण नामामृत सुरू करूया सगळ्यात आधी आणि मग त्याच्यानंतर हळूहळू पुढे जाऊया. ठीक आहे ना? Lack of religious principles in Kali Yuga is more than compensated by the process of chanting the holy name. म्हणजे जे काही धार्मिक सिद्धांताचा अभाव आहे कलियुगामध्ये, त्यांनी सांगितलं की फक्त 25% म्हणजे फक्त 1/4च आपण त्याचं पालन करू शकतो. कलियुगाचे प्राणी आहेत, त्यांची कॅपॅसिटी म्हणजे त्यांची क्षमता एवढी कमी झालेली आहे की पूर्णच्या पूर्ण 100% धार्मिक सिद्धांताचं पालन आपण करू शकत नाही. 75% नियम आपण सोडून दिलेले आहेत. फक्त 25%च आपल्यापर्यंत उरलेले आहे आणि त्या 25%चे अजून कमी होत आपण प्रत्येकाच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण पालन करत असतो. त्याच्यामुळे पहा, आपण म्हणजे धार्मिक याच्यामध्ये किती आपण मागे आहोत आणि किती आपण व्यवस्थित करायला पाहिजे याच्यावर आपल्याला दिसते. पण शेवटी कसं आहे की प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते आणि कलियुगामध्ये कृष्णाला माहिती होतं की म्हणजे माणसाची कॅपॅसिटी अशीच कमी होणार आहे आणि कितीही प्रयत्न केला, त्याची किती सिन्सिअर जेन्युन स्वतः इच्छा असले, प्रामाणिक त्याची इच्छा असेल, तरी पण त्याच्याने ते करणं होणार नाहीये. म्हणून मग त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचं ते आपल्याला कॉम्पन्सेशन दिलेलं आहे की याच्याद्वारे ती भरपाई होईल. जे काही आपण धार्मिक सिद्धांत पालन करू शकत नाहीये याच्यामुळे भरपाई होईल आणि आपलं जे काही आपल्याला धार्मिक सिद्धांत पालन करायचे आहे त्याची परिपूर्णता आपल्याला प्राप्त होईल. फक्त हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप केल्याने त्याची परिपूर्णता प्राप्त होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे आपण मागच्या वेळेस घेतलं होतं. काल आताच्या पुढे आपण चाललो आहोत. Chanting of the holy names of the Lord is the common platform for the universal religion of mankind in the Kali Yuga. म्हणजे कृष्णाचं पवित्र नावाचा जप जे आहे हे एक सार्वजनिक किंवा सर्वांच्या करता असलेला एक तो व्यासपीठ किंवा मंच आहे. तो जो काही सार्वत्रिक धर्म आहे, सार्वत्रिक धर्म म्हणून याला स्वीकार केलं जाईल पुढे गेल्यानंतर. येणाऱ्या भविष्यामध्ये हे होणार आहे सगळं की सार्वत्रिक धर्म म्हणजे सगळे ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म वगैरे या सगळे जण याचा स्वीकार करतील. हरे कृष्ण महामंत्र जो आहे ते कृष्ण कॉन्शियसनेस आणि सार्वत्रिक धर्म म्हणून त्याला सार्वजनिक मंच त्याच्यामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सगळ्यांना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांचा तो उद्धार होईल असं ते सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच धर्म राहील फक्त आणि तो म्हणजे हरे कृष्ण मात्र कृष्ण भक्तीचा जो धर्म आहे तो राहील. In this present age, quarrels take place even on trifles, and therefore the Shastras are recommended for this age a common platform for realization. म्हणजे ते सांगून राहिले की ही जे कलियुग आहे या कलियुगामध्ये भांडणं किंवा आपसामध्ये हे जे आहे म्हणजे थोडंसं जरी कारण झाली, क्षुल्लक कारणावर पण लोक एकमेकांशी भांडायला लागतात. अँड देअरफॉर द शास्त्रास आर रिकमेंडेड फॉर दिस एज ए कॉमन प्लॅटफॉर्म रिअलायझेशन. आणि त्याच्यामुळे शास्त्रांनी मग काय सांगितलंय की एक असं कॉमन म्हणजे सार्वजनिक किंवा सर्वांच्या करता असलेलं असं एक सार्वत्रिक मंच सांगितलेला आहे आत्मसाक्षात्कार करता आणि तो म्हणजे आहे कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करणे. याच्याद्वारे आपण ते प्राप्त करू शकतो. पीपल कॅन होल्ड मीटिंग्स टू ग्लोरिफाय द लॉर्ड इन देअर रिस्पेक्टिव्ह लँग्वेजेस. म्हणजे जी काही आपली भाषा असेल, मग आपण स्पॅनिश बोलत असो किंवा चायनीज बोलत असो किंवा रशियन बोलत असो, जी पण काही आपली भाषा असेल, मराठी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, हिंदी असेल, त्या भाषेमध्ये आपण कृष्णाची स्तुती करू शकतो, त्याच्या गुणांचं गान करू शकतो, त्याच्या यशाचं गान करू शकतो. आपल्याकडे आपण मीटिंग करू शकतो आणि त्याच्याद्वारे हे आपण करू शकतो. जसं आपण आता झूमवर करतो आहे. झूमवर आपलं काय काम सुरू आहे, हेच आहे की आपल्याला कृष्णाचं गुणगान, यशगान करायचं आहे. त्याला ते केलेलं फार आवडते आणि त्याच्याकरता आपण सगळे झूमवर एकत्र होऊन हे सगळं ऐकत असतो.
कॅन होल्ड मीटिंग. आपल्या घरी ते सभा घेऊ शकतात किंवा अशी मीटिंग घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कृष्णाचं गुणगान करू शकतात. त्या जी पण आपली भाषा असेल त्या भाषेमध्ये अँड विथ मेलोडियस सॉंग्स. आणि त्याचे करत असताना त्याच्यामध्ये छान-छान, मधुर-मधुर, सुंदर-सुंदर गाणी म्हणून आणि ते कृष्णाचं गुणगान करू शकतात. अँड इफ सच परफॉर्मन्सेस आर एक्झिक्युटेड इन ऑफेन्सलेस मॅनर, इट इज सर्टन दॅट द पार्टिसिपंट्स विल ग्रॅज्युअली अटेन स्पिरिच्युअल परफेक्शन. आणि ते म्हणतात की असे जर का जे काही आपण असे समारोह किंवा समारंभ आयोजित करतो, हे जर का अपराध विरहित झाले, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अपराध नसेल समजा, आणि अशा छान रीतीने जर का ते करण्यात आले, तर हे निश्चित आहे की ज्याच्यामध्ये जेवढे लोक त्याच्यात भाग घेतील त्यांना हळूहळू आध्यात्मिक उन्नती त्यांना प्राप्त होईल आणि आध्यात्मिक सिद्धी, स्पिरिच्युअल परफेक्शन म्हटलंय, आध्यात्मिक सिद्धी त्यांना शेवटी प्राप्त होईल. एवढं त्याची पोटेन्सी आहे. विदाउट हॅव्हिंग टू अंडरगो मोर रिगरस मेथड. म्हणजे काहीच नाही करायचं याच्यामध्ये, किंवा तुम्ही एखाद्या एका ठिकाणावर बसून राहा, मग कशावरती एकाग्र व्हा, मग डोळे बंद करा आणि मग त्याच्यानंतर खूप काही ते ध्यान करा, मग ते 2-2, 3-3 तास ध्यान करा, असं काहीच नाहीये. सिंपल आहे एकदम. सगळ्यांनी एकत्र यायचं आणि कृष्णाला ग्लोरीफाय करायचं, कृष्णाचं गुणगान करायचं, बस तेवढं सांगितलेलं आहे. छान मधुर-मधुर गाणी म्हणायची त्याच्यामध्ये आणि त्याचं गुणगान करायचं. अतिशय सोपी मेथड आहे. आणि त्याच्यासोबत म्हणजे हे गुणगान करत असतो आपण, म्हणजे कृष्णाचं ग्लोरीफाय करत असतो, म्हणजे त्याच्यासोबत आता जप पण सुरू असतं. जप आणि गुणगान करणं, कीर्तन करणं. जप आणि कीर्तन ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये. जप जो असतो तो आपण हळू फक्त एकट्याला ऐकू येईल, किंवा काही लोक थोडं जोराने म्हणतात, जवळपासच्या सगळ्या लोकांना ऐकू जातं. त्याच्यामुळे जे वातावरणातले छोटे छोटे किडे वगैरे असतात किंवा जे जीवजंतू असतात त्यांचा पण उद्धार होतो. त्याच्यामुळे मोठ्यानी जप करायची पण हे केलेली आहे, संस्कृती केली गेली, की मोठ्यानी पण जप करता येतो. आता काही जण सांगतात की आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेला जप आम्ही कोणाला सांगत नाही, ते गुप्त असतो तो जप. पण हरिकृष्ण महामंत्राचं तसं नाहीये, सगळ्यांना ओपन आहे. ज्याला पण तो ऐकायला मिळेल तो त्याचा जप करू शकतो. काही त्याच्याकरता थांबायची गरज आहे की गुरूंनी सांगितलं पाहिजे, गुरु असले पाहिजे वगैरे काही नाही. हातात माळ आल्याबरोबर किंवा हातावरती मोजून, पेरावर मोजून आपण आपल्या हरिकृष्ण महामंत्राचा जप करू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कुठलंच गुपित नाहीये. तर हे सगळे म्हणजे अतिशय सोपे नियम आहे त्याच्याकरता. तर जर का असे आपण समारंभ करू शकलो अपराध विरहित स्थितीमध्ये, आणि खूप चांगले सुमधुर गाणे म्हणून आपण कृष्णाला जर का स्तुती करू शकलो, तर आपल्याला त्यांनी निश्चितपणे सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये जे पण भाग घेणारे असतील त्यांना सगळ्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होईल. विदाउट हॅव्हिंग टू अंडरगो मोर रिगरस मेथड. जी की कठीण कठोर तपश्चर्या आहे किंवा मेडिटेशन ध्यान आहे, असं त्यांना काहीच करावं लागणार नाही, आणि एवढ्या सोप्या साध्या विधीने ते हे सगळं प्राप्त करू शकतील. At such meetings, everyone, the learned and the foolish, the rich and the poor, the Hindus and the Muslims, the Englishmen and the Indians, and the Chandalas and Brahmanas can all hear the transcendental sounds and thus clean the dust of material association from the mirror of the heart. आणि अशा मीटिंग मध्ये काय होईल, म्हणजे अशी जिथे ही अशी सभा होईल तिथे काय होईल, तिथे म्हणजे शिकला सवरले म्हणजे विद्वान किंवा मूर्ख असे दोघंही सोबत, किंवा रिच किंवा पुअर, म्हणजे खूप खूप जो अमीर किंवा रईस असेल तो आणि गरीब, हिंदू आणि मुस्लिम, एक कोणी हिंदू असेल कोणी मुस्लिम, कोणी इंग्लिश मॅन असेल कोणी इंडियन असेल, किंवा कोणी चांडाळ असेल किंवा ब्राह्मण असेल, हे सगळे आपसात सोबत बसून एकाच ठिकाणी बसून त्या कृष्णाच्या पवित्र नाव, दिव्य पवित्र नावाचा जो जप आहे त्याचा ध्वनी ते ऐकू शकतात आणि त्या पवित्र नावाचा ते जप करू शकतात. आणि आपल्या हृदयामध्ये जी जन्मजन्मांतरापासून जी बसलेली धूळ आहे, जी की आपली भौतिक कल्मश आहे, जे आपल्या भौतिक संघामुळे प्राप्त झालेला आहे, जन्मजन्मांतरापासून आपल्या भौतिक जगतामध्ये असल्यामुळे त्याचा संघ प्राप्त झाल्यामुळे आपल्या याच्यामध्ये हृदयामध्ये ती धूळ जमलेली आहे. तर ती धूळ हळूहळू याच्यातून आपल्या हृदयाच्या याच्यातून बाहेर पडत राहते कृष्णाच्या पवित्र नावाचा जप केल्याने. म्हणजे जसं आपण घर स्वच्छ करायला घेतो, तर घर स्वच्छ करताना आपण फडके मारायला सुरुवात करतो. खूप दिवस समजा 4-5 महिने किंवा 6 महिने कोणी बाहेर गेले, गावाला गेलं आहे आणि त्याच्यानंतर समजा घरी आले. ते घरी आल्यानंतर आता इकडे धूळ झालेली आहे. सगळं म्हणजे फर्निचर वगैरे सगळं व्यवस्थित बांधून ठेवलेलं होतं. पण तरी आता धूळ तर झालेलीच आहे. तर धूळ आपण जसं झटकायला सुरुवात करतो, तर काय आपण धूळ उडायला लागली तर काय घरातून पळून जातो का? नाही. ती धूळ आपल्याला जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत प्रयत्न करायचाच असतो. त्याचप्रमाणे आहे. ही धूळ निघणार आहे. आपण जेव्हा जप करायला सुरुवात करतो तेव्हा काही लोक म्हणतात की माझं मन लागत नाही, किंवा मग मला जे विचार यायला नको तेच विचार माझ्या मनात येतात. मला जे विचार नको असतात तेच विचार मनात येतात आणि चित्त असं चलबिचल होते आणि खूप जास्ती म्हणजे असं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. तर मला असं वाटतं की जप करू नये. असं असं काही लोकांचा समज असतो. तर तो समज जो आहे तो अतिशय चुकीचा आहे. आपण ते करायला सुरुवात केली आहे, त्याचाच तो इफेक्ट आहे. आपल्याला याच्यातून कळते की तो इफेक्ट आता व्हायला सुरुवात झाली आहे आणि आतमध्ये हृदयाचं शुद्धीकरण सुरू झालेलं आहे. तर हळू-हळू जसं शुद्धीकरण होत जाईल, तसं हळू मग त्याच्यामध्ये आनंद प्राप्त व्हायला सुरुवात होईल जपामध्ये. पण तो जोपर्यंत मिळत नाही आनंद, तोपर्यंत तो करतच राहायचा आहे. कारण तोच एक आधार आहे, की जो आपल्याला या भवसागरातून पार घेऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये.
ते कृष्णाची शक्तीच त्याच्यामध्ये पूर्णपणे विहित आहे आणि कृष्ण आणि कृष्णाच्या नावामध्ये काहीच फरक नाहीये. दोन्ही एकच आहे. म्हणजे कृष्णाची पूजा करा किंवा कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करा. ते एकच गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते दोघांमध्ये सेम शक्ती आणि युगधर्म जो सांगितलाय ते कृष्णाची पूजा करा असं नाही सांगितलेलं आहे. कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करा असं सांगितलेलं आहे. म्हणून कृष्णाच्या पवित्र नावाच्या जपाला कलियुगात फार जास्ती महत्व आहे. तर ते आपल्याला कधी सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण फ्रेश असतो, जेव्हा आपलं म्हणजे डेव्हिएशन काही झालेलं नसते, आपलं मन एकाग्र होऊ शकते चांगल्या रीतीने आणि फ्रेश वाटत असते, चांगली झोप चालली असते रात्रभर, तेव्हा सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिली प्रायोरिटी कृष्णाला द्यायला हवी. बाकीच्या सगळ्या गोष्टी वाट पाहतील तरी चालेल, ताटकळत ठेवलं त्यांना तरी चालेल, काही हरकत नाही. सगळ्यात पहिले कृष्णाची प्रायोरिटी, कारण कृष्णच जो आहे तो आपल्याला जीवनात पुढे पुढे घेऊन चाललेला आहे. त्याच्याद्वारे आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. त्याच्याच गोलोक वृंदावन धामला आपल्याला वापस जायचंय. त्याचीच कृपा आपल्याला प्राप्त करायची, त्याचीच दया आपल्याला प्राप्त करायची, त्याचीच अहैतुकी कृपा आपल्याला मिळवायची आहे. म्हणून सगळ्यात पहिले सकाळी उठल्याबरोबर पहिली प्रायोरिटी, सगळ्यात पहिलं प्राधान्य म्हणजे कृष्णाचं. उठल्याबरोबर जमलं तर चांगलं आहे अंघोळ करून करायचं, नाहीच जमलं अंघोळ करून तर बिना अंघोळ करता करायचं. पण 6:30, 7, 7:30, 8 वाजेपर्यंत आपल्या जेवढ्या मॅक्झिमम माळा होतील तेवढ्या आपण संपवायच्या असतात. ब्रह्ममुहूर्तामध्ये सांगितलंय, पण आता एकदम सुरुवातीला नाही होणार आपल्याच्यानी. सवय नसते आपल्याला एवढं सकाळी उठून करण्याची. तर नाही जमलं तर चालेल, पण सुरुवात करायची मात्र आणि सगळ्यात पहिली प्रायोरिटी मात्र कृष्णाला द्यायची. काही दुसरे बाकीचे कामं खोळंबले तरी चालतील. कारण काय की एवढ्या सकाळी घरातले दुसरे कोणी उठलेले नसतात. ते सगळे झोपलेले असतात. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे मस्तपैकी जप करू शकता. कृष्ण आहे आणि तुम्ही आहे. बस बाकी कोणी नाही. त्याच्यामुळे सकाळचा जप जो असतो तो अतिशय उत्तम आणि अतिशय जबरदस्त असतो. त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा. प्रत्येक जण घेऊन पाहावा त्याचा अनुभव. क्लीन्स द डस्ट ऑफ द मटेरियल असोसिएशन फ्रॉम द मिरर ऑफ द हार्ट. म्हणजे आपल्या हृदयाचा जो दर्पण आहे त्याच्यामध्ये ही जी धूळ साचलेली असते ती धूळ कृष्णाच्या पवित्र नावाचा जप केल्याने ती दूर व्हायला लागते. टू कन्फर्म द लॉर्ड्स मिशन ऑल द पीपल ऑफ द वर्ल्ड विल एक्सेप्ट द होली नेम ऑफ द लॉर्ड ॲज द कॉमन प्लॅटफॉर्म ऑफ द युनिव्हर्सल रिलिजन ऑफ मॅनकाइंड. आणि चैतन्य महाप्रभूंचं जे काही मिशन आहे म्हणजे त्यांच्या अवताराचं जे विशिष्ट कार्य आहे, त्यांनी काय सांगितलं होतं की विश्वातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये कृष्णाचं नाव घेतलं जाईल. ते त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी भविष्यवाणी केलेली आहे. आणि त्या भविष्यवाणी आता खरी होताना दिसते आपल्याला. पण तरी अजून जे काही सुटलेलं आहे विश्व, त्याच्यामध्ये अजून प्रत्येक घरोघरी हे कृष्णाचं नाव पोहोचणार आहे. त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय टू कन्फर्म द लॉर्ड्स मिशन. म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं जे काही विशिष्ट कार्य आहे ते कन्फर्म करण्याकरता, म्हणजे ते पूर्ण करण्याकरता ऑल द पीपल ऑफ द वर्ल्ड विल एक्सेप्ट द होली नेम ऑफ द लॉर्ड. जगातले जे सगळे लोक आहेत इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर रिलिजन, कास्ट, क्रीड, कलर, म्हणजे जे काही त्याचा धर्म असेल, जो काही त्याचा रंग असेल, जो काही त्यांची जात-पात असेल, जे काही असेल ते सगळं सोडून ते फक्त कृष्णाच्या पवित्र नावात स्वीकार करतील आणि त्याच्याद्वारे एक चांगला मंच सगळ्यांना प्राप्त होईल आणि एक जो सार्वत्रिक धर्म आहे, सार्वत्रिक धर्म जो की सगळे देश, पूर्ण विश्वातले सगळे देश आत्मसात करतील असा धर्म यांना म्हणजे या विश्वाला प्राप्त होईल. कारण ते काय म्हणतात म्हणजे प्रभुपादांनी म्हटलेलं आहे की युनायटेड नेशन्स जे आहे, युनायटेड नेशन्सला आता हिंदीत काय म्हणतात नेमकं मला माहिती. ते युनायटेड नेशन्स जे आहे ज्यांनी विश्व शांती प्रस्थापित करण्याचा फार प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र फक्त संयुक्त राष्ट्र. तर ते त्यांनी शांती प्रस्थापित करण्याचा फार प्रयत्न केलेला आहे, पण ते काही त्यांच्या कंट्रोलमध्ये आजपर्यंत आली नाही. कधी कधी अमेरिका त्यांना डिवचते, कधी चायना त्यांना त्रास देते, कधी रशिया वेगळा पळतो, सगळे वेगळे पळून राहिले आहे. पण हे हरे कृष्ण जे आहे, इस्कॉन जे आहे, हे एक प्रकारचं हेच आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, युनायटेड नेशन्सच आहे. इथे सगळ्या देशांचे, सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक सोबत येऊन चैतन्य महाप्रभूंच्या तिथे जाऊन मायापूरला होळी पौर्णिमेच्या वेळेस ते परिक्रमा करतात आणि सगळे सोबत असतात. भले मग त्यांचे राष्ट्र तिकडे किती लढत असो तरी त्यांना काही फरक नाही पडत. ते तिथे सोबत छानपैकी एकमेकांशी बोलतात, छानपैकी परिक्रमा करतात आणि छान राहतात एकमेकांसोबत. अतिशय खूप चांगलं वातावरण असते आणि अतिशय जबरदस्त वातावरण असते. मायापूरला असते ही आमची परिक्रमा. 7 दिवसाची परिक्रमा असते ती. ती म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा वाढदिवस आहे. होळीचा जो दिवस आहे, त्या दिवशी चैतन्य महाप्रभूंचा जन्म झालेला आहे. तर त्या दिवशी त्याच्या 7 दिवस आधी 7-8 दिवस आधीपासून ती परिक्रमा सुरू होते. म्हणजे मला वाटते सप्तमी, अष्टमीला सुरू होते आणि ती पौर्णिमा आहे. तर 7-8 दिवसाची परिक्रमा असते. तर आम्ही पायी फिरतो तेवढे, म्हणजे रोज ऑलमोस्ट 8 ते 10 किलोमीटर पायी फिरायचं असते. गंगा नदीतून वगैरे जातो आम्ही. गंगा नदीमध्ये बोटी असतात आणि आता तर ती म्हणजे एवढे वाढलेले आहेत सगळेजण, 10-10, 12-12 हजार जण असतात आणि मग त्यांची 200-200, 500-500 जणांचे ग्रुप केलेले असतात आणि ते ग्रुप सगळेच्या सगळे जेव्हा पूर्ण त्या नावेत बसून जेव्हा जातात, तेव्हा ते अतिशय विलक्षण दृश्य असते, पाहण्यासारखं असते ते.
तर हा म्हणजे खूप वेगळा हे आहे. जोपर्यंत आपण तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणार नाही, तोपर्यंत त्याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. पण ते अतिशय चांगलं आहे आणि सगळ्यांनी त्याला आता स्वीकार म्हणजे माझं सांगायचं महत्त्वाचं हे आहे, की जितके देश आहेत त्या देशातले जे सगळे लोकं आहेत त्या सगळ्यांनी अ, हरे कृष्ण महामंत्र आणि हा जो इस्कॉनचा जो हे आहे, याला स्वीकार करायला सुरुवात केलेली आहे आणि ते सगळे लोकं येतात तिथे. दरवर्षी तो हा आमचा कार्यक्रम असतो म्हणजे ही परिक्रमा असते आणि त्या परिक्रमेमध्ये सगळे पूर्ण जगातले लोकं तिथे येत असतात. याच्या बाबतीत आपण बोलूया कधीतरी डिटेलमध्ये सांगेल मी. श्रीमद भागवतम इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे. तर आता हा आपण याच्यामध्ये थांबूया इथे. इन द एज ऑफ लॉजिक, आर्ग्युमेंट एंड डिसएग्रीमेंट, द चॅन्टिंग ऑफ हरे कृष्णा इज द ओनली मीन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन. हे आपण उद्या घेऊया. हरे कृष्णा. श्री रामामृत की जय. श्री प्रभुपाद की जय. श्री गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर श्रीमद भागवतम मध्ये आपण 1.2.29 झाला होता म्हणजे पहिला स्कंद, दुसरा अध्याय आणि 29वा श्लोक आपण घेतला होता. त्याच्यामध्ये आपण काय वाचलं होतं ते, की म्हणजे कृष्णा जरी इथे आलेला असला तरी इथे आपल्याला दिसतं की त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि तो आपल्यासारखाच राहतो आहे, आपल्यासारखेच त्याचे सगळे व्यवहार सुरू आहे, जसे सगळे माणसं करतात त्याप्रमाणेच तो करतो आहे. तो सगळा म्हणजे आपल्याला तो त्याची माया काम करत असते आणि आपल्याला दिसते की तो आपल्यासारखाच आहे म्हणून. पण तो खरं पाहायला गेलो तो दिव्य स्थितीमध्ये असतो. ह्या तिन्ही गुण जे आहे, सत्वगुण, रजगुण, तमगुण, ह्या तिन्हीच्या तो पलीकडे असतो. त्याच्यामुळे तो जो आहे तो दिव्य स्थितीत असल्यामुळे तो आपल्यासारखा नसतो. भलेही दिसायला किंवा याच्याकरता वाटत असेल, पण तो आपल्यासारखा नसतो. त्याच्याकरता त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण कोणतं दिलंय, की जसं जेल आहे, तर जेलमध्ये जे कैदी असतात, ते कैद्यांकरता आणि तो कैद्यांचा जो सुपरिटेंडेंट असतो, म्हणजे त्यांच्यावरती पाळत ठेवणारा किंवा त्यांच्यावर नजर ठेवणारा जो असतो गव्हर्नमेंटचा माणूस, तर हे दोघे जण तिथे राहत असतात. म्हणजे कैदी आणि तो सुपरिटेंडेंट दोघेही जेलमध्ये राहतात आणि त्यांना राज्याचे जे नियम आहेत ते दोघांनाही लागू असतात. बरोबर आहे. पण कैद्यांना कैदखान्याचे नियम लागू असतात. पण इव्हन दो द किंग समटाइम्स कम्स इन प्रिझन, ही इज नॉट बाउंड बाय द लॉज ऑफ प्रिझन हाऊस. म्हणजे कधी-कधी असं होतं की राजा तिकडे येतो जेलमध्ये विचारायला, की "भाऊ कसं चाललंय तुमचं? खायला-प्यायला मिळते की नाही व्यवस्थित? तुमची काळजी घेतली की नाही जाते की नाही बरोबर?" त्याची चौकशी करायला राजा कधी-कधी येतो कैदी लोकांची. त्याला त्याच्याप्रती सहानुभूती असते. त्यांना विचारायला येत होतो, की "बाबा कसं चाललंय?" तर असं समजा तो राजा आता जर का जेलमध्ये आला, तर आपल्याला असं नाही म्हणता येणार, की त्याला पण कैद्यांचे जे नियम आहेत ते सगळे राजाला पण लागू होतील. असं नाही म्हणता येणार आपल्याला. तो राजाच आहे. तो राजा ह्या कैद्यांच्या पलीकडच्या स्थितीमध्ये आहे, तो स्थित आहे. त्याच्यामुळे त्या राजाला कधीच त्या कैद्यांचे नियम लागू होणार नाही. त्याचप्रमाणे जसं आपण सगळे जेवढे बद्ध जीव आहेत, चेतन जीव आहेत सगळे, ते ह्या भौतिक जगतातले कैदी आहेत सगळे. आपल्याला हे कैद कृष्णाने आपल्याकरता निर्माण केलेली आहे, की कमीत कमी या कैदेत राहून तरी यांची शुद्धी जागेवर म्हणजे यांची मती जागेवर येईल आणि यांना माझ्यापर्यंत वापस येण्याची इच्छा निर्माण होईल. त्याच्यामुळे त्यांनी ते याचं कैदखान्याचा तो निर्माण केलेला आहे. तर त्याच्यामध्ये जर का कृष्ण येत असेल, आपल्या सगळ्यांनाच त्याला स्वतःकडे आकृष्ट करण्याकरता किंवा यांना मी जर का माझ्या लीला दाखवल्या आणि माझ्याकडे जर त्यांना आकृष्ट करून घेतलं आणि माझ्याप्रती जर का यांना आकर्षण निर्माण झालं, तर हळू थोडी-थोडी माझी भक्ती करून माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. हाच त्याचा त्याच्यामागे उद्देश असतो, बाकी दुसरा काहीच उद्देश नसतो. त्याच्याकरता तो अवतार ग्रहण करत असतो आणि म्हणून तो जर का भौतिक जगतात आलेला आहे, त्याचा अर्थ असा नाही होत, की त्याला पण भौतिक जगताचे सगळे नियम लागू होतात. हे भौतिक जगताचे जे नियम आहेत, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी किंवा म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण ह्या सगळ्यांच्या तो पलीकडे असतो. त्याला हे नियम कधी लागू होत नाही. हे आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या 30व्या श्लोकाकडे चाललो आहोत. पहिला स्कंद, दुसरा अध्याय 30th वर्स 1.2.30. स एवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया सदसद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः. स एवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया ससद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः. स एवेदं ससर्जाग्रे भगवान आत्ममायया ससद्रूपया चासौ गुणमया गुणो विभुः. वर्ड टू वर्ड मिनिंग पाहूया आपण. सह दॅट इव सर्टेनली इदम दिस ससर्ज क्रिएटेड अग्रे बिफोर भगवान द पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड आत्म मायया by his personal potency, sat the cause, asat the effect, rupaya by forms, cha and asau the same Lord, gunamaya in the modes of material nature, agunaha transcendental, vibhuhu the absolute,
ट्रांसलेशन बाय हिज डिवाइन ग्रेस अभय शरणानंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा श्रील प्रभुपाद की जय। In the beginning of the material creation, that absolute personality of Godhead Vasudev, in his transcendental position, created the energies of cause and effect by his own internal energy. म्हणजे इन द बिगिनिंग ऑफ मटेरियल क्रिएशन म्हणजे भौतिक जगताची जेव्हा सृजनाची सुरुवात झाली, त्या सुरुवातीला जे परमपुरुष भगवान श्रीकृष्ण किंवा वसुदेव जे आहेत त्यांनी जे की दिव्य स्थितीमध्ये आहेत, म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत आणि त्यांची जी स्थिती आहे ती दिव्य आहे, आध्यात्मिक स्थितीमध्ये असतात. त्यांनी सगळ्यात सुरुवातीला कॉज अँड इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम अशा दोन शक्ती त्यांनी निर्माण केल्या स्वतःच्या अंतरंगा शक्तीच्या द्वारे. त्याची एक अंतरंगा शक्ती असते आणि एक बहिरंगा शक्ती आहे. आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे. अंतरंगा शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी आहेत आणि बहिरंग शक्ती म्हणजे माया शक्ती आहे. ज्या माया शक्तीच्या इन्फ्लुएन्स म्हणजे तिच्या प्रभावाखाली आपण सगळेजण असतो आणि पटकन लगेच मायेमध्ये आपण पडतो किंवा पतित होतो, म्हणजे त्याच्यामुळे आपण कृष्णापासून दूर जातो. तर त्यांची जी अंतरंगा शक्ती आहे त्याच्यामध्ये कृष्णाचा सदैव वास असतो. म्हणजे कृष्णाची जी जेवढ्या लीला असतात त्या तिच्या अंतरंगा शक्तीच्या द्वारेच प्रकट केल्या जातात. तर ही जी अंतरंगा शक्ती आहे श्रीमती राधाराणी आहे त्यांच्याद्वारे हे कॉज आणि इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम अशा ह्या दोन दोन शक्ती तिच्याद्वारे उत्स्फूर्त केल्या जातात आणि तिच्यापासून ते उत्पन्न होतात. Purport by His Divine Grace सभे चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा श्रील प्रभुपाद की जय। The position of the Lord is always transcendental because the causal and effectual energies required for the creation of the material world were also created by him. म्हणजे कृष्णाची जी स्थिती आहे ती दरवेळेस दिव्यच आहे, म्हणजे दिव्य तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, परास्थिती आहे त्याची. कारण जे काही कार्यकालीन भाव असलेली आणि परिणामकारक भाव असलेल्या ज्या दोन्ही शक्ती आहेत त्या दोन्ही शक्तींचे पण सृजन जे आहे भौतिक जगताच्या सृजनाकरता कृष्णाद्वारेच केलं जाते. ही इज अनअफेक्टेड म्हणजे त्याला त्याचा याच्यावर काहीच परिणाम नसतो. Therefore, by the qualities of the material modes, his existence, form, activities and paraphernalia all existed before the material creation. त्याच्यामुळे तो त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. कशाचा? त्याचे भौतिक जगतातले जे तीन गुण असतात रजोगुण, तमोगुण, सत्वगुण याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. पुढे ते काय सांगतात? हिज एक्झिस्टन्स म्हणजे त्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व, त्याचं फॉर्म म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप, त्याच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्याच्या ज्या लीला आहेत त्या सगळ्या लीला आणि पॅरेफेर्नेलिया म्हणजे त्याच्यासोबत येणारा जो लवाजमा आहे किंवा त्याची जी खाजगी मालमत्ता आहे, म्हणजे इव्हन त्याचे जे सखा आहेत किंवा त्याचे आई वडील आहेत ते पण त्याच्या पॅरेफेर्नेलियामध्येच येतात. ते सगळे गोलक वृंदावन मधून त्याच्या सोबतच येतात. इथे वृंदावनामध्ये लीला करतात, सगळे आपल्याला त्याच्यात आकर्षित करतात, आपल्याकरता आकर्षण तयार करतात, आपल्यावरती खूप मोठी कृपा करतात ते की आपल्यासमोर या सगळ्या लीला आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात त्यावेळेस आपण नव्हतो, पण ह्या भागवतांच्या थ्रू आपल्याला ते सगळं पाहायला मिळते आणि येथे पाहण्यासारखं इथे पण पाहणं काय तिथे पाहण्याचं काय दोन्ही एकच गोष्टी आहेत. जे की कृष्णाचे पूर्णपणे समर्पित झाले त्यांना इथे या भागवतात वाचूनही तेच दिसते जे त्या दुकानात इथे पाहायला मिळालं. त्याच्यामुळे आपल्याला फक्त भागवताची शरणागती घ्यायची आहे फक्त बस, बाकी काही नाही. आपले जे गुरु महाराज आहे किंवा आपले शुद्ध भक्त आहे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे पूर्णपणे ऍज इट इज त्याचं पालन करायचं आहे. त्याच्यामुळे त्या वरदानाच्या द्वारे आपण 100% कृष्णापर्यंत पोहोचणार आहोत. हा जो पॅराफेर्नेलिया आहे म्हणजे त्याचा लवाजमा किंवा त्याची खाजगी मालमत्ता कृष्ण सगळं स्वतःच्या सोबत घेऊन आला तो गोलक वृंदावन मधून आणि त्यांनी मग वृंदावनात इथे लीला केल्या आणि इथून जाताना मग तो सगळ्याच्या सगळं पुन्हा सोबत घेऊन गेलेला आहे. तर ह्या सगळी गोष्टी म्हणजे स्वतःचं स्वरूप आहे त्याचं किंवा त्याचं अस्तित्व आहे, त्याच्या लीला आहेत, त्याची लवाजमा आहे, खाजगी मालमत्ता ही सगळी कृष्णाची आधी पण होती, सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा पण आहे आणि सृष्टी जेव्हा संपून जाईल तेव्हा पण ते सगळं राहणार आहे. म्हणजे ते सगळं शाश्वत आहे. त्याला काही कुठल्या काळाची मर्यादा नाहीये. ते शाश्वत आहे. ते आधी पण होतं, आता पण राहणार आहे आणि पुढे पण राहील. ही इज ऑल स्पिरिच्युअल. तो पूर्णपणे आध्यात्मिक आहे, पूर्णपणे दिव्य आहे कृष्ण. अँड हॅज नथिंग टू डू विथ द क्वालिटीज ऑफ द मटेरियल वर्ल्ड. आणि ह्या भौतिक जगाचे जे तीन गुण आहेत त्याच्याशी त्याचं काहीच घेणं देणं नाहीये, कारण तो पूर्णपणे दिव्य स्थितीत आहे. त्याला रजोगुण, तमोगुण, सत्वगुण काहीच प्रभाव टाकू शकत नाही त्याच्यावर. विच आर क्वालिटेटिव्हली डिस्टिंक्ट फ्रॉम द स्पिरिच्युअल क्वालिटीज ऑफ द लॉर्ड. आणि हे जे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आहे भौतिक जगतातले, हे कृष्णाचे जे दिव्य गुण आहे त्या दिव्य गुणांपेक्षा हे अतिशय वेगळे आहेत. आपल्या भौतिक जगतातले गुण आपल्या त्याचा अनुभव आहे की ज्या रजोगुण, तमोगुण, सत्वगुण प्रत्येकाने घेतलेला आहे याचा अनुभव. आपण आपल्या जवळपास पण आपले लोक पाहतो किंवा कधी कधी आपल्या स्वतःमध्ये आपल्याला पाहायला मिळतात रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आपले कसे चेंज होत राहतात. कारण एक माणूस रजोगुणी आहे म्हणजे तो 24 तास काही रजोगुणी नाही राहत किंवा तो सत्वगुणी म्हणजे 24 तास काही तो सत्वगुणामध्ये असतो असं नाहीये. ते हळू जास्ती कमी जास्ती होत राहते वेळेप्रमाणे. पण ते काय म्हणतात की अतिशय सकाळी सकाळी जो ब्रह्ममुहूर्त सांगितलेला आहे त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये सत्वगुणाचा प्रभाव सगळ्यात जास्ती असतो.
कारण काय असते की झोप झालेली असते आणि आपल्या डोक्यामध्ये काही चिडचिड नसते किंवा कुठले आधीचे आगाऊ विचार नसतात, की ह्यानी असं केलं, त्यानी तसं केलं, हा माझा ऐकत नाही, तो तसा ऐकत नाही, हे काहीच नसते आपल्या डोक्यामध्ये. त्याच्यामुळे आपलं डोकं अतिशय शांत असते आणि त्याच्यामुळे ते सत्वगुणाचा तो वेळ आहे. सत्वगुणाची वेळ ब्रह्ममुहूर्ताच्या आधीची जी वेळ सांगितली आहे आणि म्हणूनच त्याच वेळेस आपल्याला तो जप करायला रेकमेंड केलेला आहे. त्यावेळेसची जो जो जप करतो आपण, हरे कृष्ण महान मंत्राचा जो जप आहे, त्याची अनुशंसा केली गेली आहे, की त्यावेळेस तो जप म्हणजे शुद्ध सत्वगुणातला जप आहे. म्हणून आपण तो सत्वगुणी जप करायला प्रयत्न केला पाहिजे. 8-9 जसं-जसं सूर्य वर येत जातो 10, 11, 12, 1, 2, 3, 4 झालं. मग ते रजोगुण वाढत चालला आणि संध्याकाळच्या नंतर समजा तमोगुण सुरू होऊन जातो. त्याच्यामुळे प्रयत्न आपल्याला हाच करायचा आहे, की लवकरात लवकर आपल्याला त्या 16 माळा संपवायच्या आहेत. 8, 8:30, 9 पर्यंत संपून गेल्या पाहिजे. मग नंतर दिवसभर आपले कामं करायला फ्री आपण. मध्ये काही प्रॉब्लेमच नाही ना. मध्ये मग जेव्हा वेळ मिळाला तेव्हा भागवतम वाचायचं, भगवद्गीता वाचायची, ते सगळं करत राहायचं. पण जप मात्र आपला सकाळी होऊन गेलेला असल्यामुळे आपलं म्हणजे कसा दिवस कसा फ्रेश जातो एकदम. चांगलं वाटते दिवसभर छान वाटते एकदम. एक टेन्शन नाही राहत. म्हणजे टेन्शन अर्थात घ्यायचं नसते टेन्शन, पण ती आपली काळजी असते, की नाही मला खरंच कृष्णाची सेवा करायची आहे. कृष्णाचा जप करायचा आहे. मला ह्याच्यातून जन्म-मृत्यूच्या व्याधीपासून बाहेर पडायचं आहे. त्याच्याकरता ती स्वतःची काळजी घेत असतो आपण आणि म्हणून आपण तो जप आहे तो सकाळी-सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये करायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्याचं महत्व आहे. कारण तो शुद्ध सत्वगुणामध्ये किंवा सत्वगुणातला केलेला तो जप असतो. म्हणजे जे आपण हे जे काही धार्मिक विधी पण करतो, ह्याची पण ती कोणत्या गुणामध्ये केली गेली आहे, याचं खूप महत्व आहे. कृष्णाने ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्या अध्यायात येते ते सगळं, की कोणत्या गुणामध्ये केलं तर त्याचं काय फळ मिळते आणि कसं काय ते हे आहे. त्याचं डिटेलमध्ये कृष्णाने वर्णन केलेलं आहे. तर ते आपण घेऊया, भगवद्गीता घेऊ, त्याच्यामध्ये ते कळेल आपल्याला सगळं. तर कृष्णाचे जे हे गुण आहेत, ते आध्यात्मिक गुण, भौतिक जगतातले जे गुण आहेत, त्याच्यापासून अतिशय वेगळे आहेत. तर हे आपला 30वा श्लोक इथे झालेला आहे. आपण आता 31व्या श्लोकाकडे जातो. तया विलसितेष्वेषु गुणेषु गुणवानिव अंतःप्रवेश आभाति विज्ञानेन विजृंभितः तया विलासितेष्वेषु गुणेषु गुणवानिव अंतः प्रविष्ट आभाति विज्ञानेन विजृंभितः तया विलासितेष्वेषु गुणेषु गुणवानिव अंतः प्रविष्ट आभाति विज्ञानेन विजृंभितः. Haribol at the word by word meaning taya by them vilasiteshu, although in the function eshu, these guneshu, the modes of material nature, gunavana affected by the modes, eva as if antaha within, pravishtaha entered into, abhati appears to be, vijnanena by transcendental consciousness, vijrambhitaha fully enlightened. Translation by His Divine Grace, Sabhajanand Bhaktivedanta Swami Srila Prabhupada ki Jai. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा श्रील प्रभुपाद की जय. After creating the material substance, the Lord Vasudeva expands himself and enters into it. And although he is within the material modes of nature and appears to be one of the created beings, he is always fully enlightened in his transcendental position. म्हणजे त्याच्यात तेच सांगून राहिले, कृष्णाची जी स्थिती आहे त्याच्या बाबतीतच पुन्हा सांगितलेलं आहे. म्हणजे आफ्टर क्रिएटिंग द मटेरियल सबस्टन्स, म्हणजे जे काही भौतिक तत्व आहे, या भौतिक तत्वांची निर्मिती केल्यानंतर द लॉर्ड वसुदेव एक्सपॅन्ड्स हिमसेल्फ अँड एंटर्स इनटू इट. म्हणजे वसुदेव कृष्ण जो आहे तो स्वतःचा विस्तार करत जातो आणि त्या प्रत्येक कणाकणामध्ये तो स्वतः प्रविष्ट होतो. मटेरियल सबस्टन्स, जे काही भौतिक तत्व आपण त्यांनी सृजन केलेलं आहे त्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये तो प्रविष्ट होत जातो. अँड ऑल्दो ही इज विदिन द मटेरियल मोड्स ऑफ नेचर, असं दिसते आपल्याला की आता तो भौतिक जगतात आलेला आहे आणि प्रत्येक कणाकणामध्ये आहे किंवा प्रविष्ट झालेला आहे. तर असं वाटते की तो तिन्ही गुणांच्या आतमध्ये आहे. आता तिन्ही गुणांचा प्रभाव त्याच्यावर आहे असं आपल्याला वाटते. ऑल्दो ही इज विदिन द मटेरियल मोड्स ऑफ नेचर, म्हणजे तिन्ही गुणांच्या तो मध्ये असतो. अँड अपियर्स टू बी वन ऑफ द क्रिएटेड बिईंग्स, आणि असं वाटते की तो पण जसं की कोणी जन्म घेणारे माणसं असतात त्याच्यासारखाच तो पण आहे असं वाटायला लागते. ही इज ऑलवेज फुली एनलाइटेंड इन हिज ट्रान्सेंडेंटल पोझिशन. पण ते तसं नसते. तो दरवेळेस म्हणजे ऑलवेज दरवेळेस तो ज्ञानी असतो, प्रबुद्ध असतो आणि अज्ञानापासून मुक्त असतो आणि तो दिव्य स्थितीला प्राप्त झालेला असतो आणि त्या दिव्य स्थितीमध्येच तो असतो. भलेही तो कितीही लहान असो, म्हणजे तो लहानसं छोटस बाळ असले तर पूतनाला त्यांनी जन्म घेतल्याबरोबरच किती कमी वय होतं, त्या किती एक 15 दिवस की 1 महिन्याचंच वय होतं, काहीतरी लहान होतं कृष्ण एकदम. त्याच्यामध्ये ती पूतनेचा वध केलेला आहे त्यांनी. पूर्ण शक्ती म्हणजे तिने तर काय ते तिच्या स्तनांना तिने ते रक्त हे लावून आणलं होतं, काय म्हणतात त्याला, जहर लावून आणलं, असं काटक जहर होतं एकदम. तिथे घेतल्याबरोबरच म्हणजे त्याला तोंडातल्या म्हणजे जिभेला टच झाल्याबरोबर ते तर कृष्णाचं छोटस बाळ होतं, तिला वाटायचं की हा तर टच झाल्याबरोबरच मरून जाणार आहे.
पण कंसाने तिला सांगितलं होतं, की "तू अशी गेली तर म्हणजे तसं चालणार नाही. की तू राक्षसीसारखी गेली तर तुला कोणी येऊ देणार नाही. म्हणून तुला आईची प्रॅक्टिस करावी लागेल." म्हणून मग तिने आईची प्रॅक्टिस केलेली आहे. तर ती अशी आरशासमोर उभी राहायची आणि जशी आई आपल्या कशा बाळाला कुरवाळते तसं कृष्ण, कृष्ण, कृष्ण करून असं म्हणजे आपल्या मनात ते भाव निर्माण व्हावे म्हणून ती पुन्हा-पुन्हा प्रॅक्टिस केलेली. म्हणजे आई होण्याची नर्स नर्स हा शब्द वापरलाय त्यांनी. नर्स म्हणजे धाईमा, धाईमा जशी असते की नाही, त्या धाईमाची तिने प्रॅक्टिस केलेली आहे. तर ते धाईमाची जी स्थिती आहे, तिने एवढं कृष्ण, कृष्ण, कृष्णाचं नाव घेतलं आणि एवढ्या प्रेमाने ते नाव घेतलेलं आहे. म्हणजे ठीक आहे तिचा हेतू अतिशय वाईट होता, खूप वाईट हेतू होता. ते कृष्णाला मारण्याचा हेतू होता. पण ती आई म्हणून कृष्णापर्यंत गेलेली आहे, कृष्णासमोर गेलेली आहे आणि आई म्हणूनच कृष्णाला तिने जवळ घेतलेलं आहे. ती गेली तिकडे मग दिसायला अतिशय सुंदर होती. ते पुढचं माहिती आहे सगळ्यांना. खूप सुंदर होती. सगळ्यांना वाटत होतं कुठलीतरी स्वर्गातली कोणी देवी आलेली आहे का? कृष्णाला आशीर्वाद देण्याकरता सगळ्यांना. कारण कृष्णाला भेटायला सगळे स्वर्गातून वगैरे देवी-देवता येत असायचे. त्यांना हेच वाटलं, की बुवा ही अशीच कुठलीतरी देवी आहे आणि कृष्णाला आशीर्वाद द्यायला आलेली आहे. तर ती म्हणाली, "मी कृष्णाला जवळ घेऊ का?" म्हणे, "मला त्याला दूध पण पाजायचं आहे." तर यशोदा मैया म्हणायला लागली, की "हां, तर खूपच चांगलं आहे. अरे वाह! एवढी चांगली देवी आणि जर का हिने त्या कृष्णाला दूध पाजलं तर त्याचं खूपच चांगलं हे होईल आणि त्याचं आयुष्य पण वाढेल आणि त्याला जीवनात जे काही पाहिजे ते सगळं प्राप्त होईल वगैरे, वगैरे तिच्या मनात ते विचार आले आणि ती पटकन तयार झाली. आणि ती कृष्णाला घेऊन आली तिच्याजवळ. कृष्णाला तिच्याजवळ दिलेलं आहे आणि कृष्णाने जसंच ते स्तनपान करायला सुरुवात केली तसंच ते तिचे प्राण म्हणजे स्तनातून दूध घेताना तिचे प्राण पण कृष्णाने ओढून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे मग ते आपल्याला सगळं माहिती आहे. पण अ, कसं झालं, की ती आई म्हणून आली होती. आई म्हणून तिने प्रॅक्टिस केली आहे. म्हणजे ते सांगितलंय शास्त्रामध्ये दिलंय तसं, की ती आरशासमोर उभं राहून कृष्ण त्याने कंसाने सांगितलं होतं, की तुला ते जमलं पाहिजे बरोबर. म्हणजे तुझ्यावरती कोणाला शंका नाही आली पाहिजे, की तू राक्षसी आहे म्हणून. म्हणून तुला ते आईचं प्रेम तुझ्यामध्ये आणता आलं पाहिजे. आईचं जे प्रेम आहे आणि ते आणणं सोपं नाहीये. एवढं सोपं नसतं ते, फार कठीण असतं ते. त्याच्याकरता तिने ती प्रॅक्टिस केली म्हणून कृष्णाने तिला आपल्या आईचा दर्जा दिलेला आहे आणि तिला गोलोकधामलाच घेतलेलं आहे सरळ. म्हणजे बाकीचे जे राक्षस आहेत ते ते कृष्णाच्या शरीरामध्ये विलीन झाले. कृष्णाच्या शरीरामध्ये एक झाले ते. कृष्णाच्या शरीरामध्ये विलीन झाले. पण तिला आपल्या गोलोकधामला बोलावलंय आणि ती धायमाचं म्हणजे तिला आपल्या आईची पोझिशन दिलेली आहे. तर हे म्हणजे अतिशय हे कृष्णाचे जे सांगितलेलं आहे, की म्हणजे कृष्णाचं आपण कल्पनाच नाही करू शकत, की त्याचं आदान-प्रदान कुठल्या लेव्हलचं असेल. म्हणजे याची आपण कल्पना नाही करू शकत. त्याच्यामुळे म्हणूनच कृष्णाची जी भक्ती आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. अतिशय उत्कृष्ट आहे ती. म्हणजे तिथे कुठल्या गोष्टीची काही कमीच नाहीये. कृष्ण आपल्याला आपण थोडंसं कृष्णाकरता केलं तर आपल्याकरता कृष्ण पहाडा एवढं करतो, पहाडापेक्षाही जास्ती करतो. असं त्याचं स्वरूप आहे कृष्णाचं, असं त्याचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे कृष्णाच्या ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीला काही उणीव नाहीये. कृष्णाची भक्ती ही अतिशय समर्थ आहे, अतिशय माधुर्य आहे त्याच्यामध्ये आणि अतिशय गोड आहे. म्हणून ही भक्ती आपण करायला पाहिजे. ही इज ऑल्वेज फुली एनलाइटन्ड म्हणजे तो पूर्णपणे ज्ञानी असतो, प्रबुद्ध असतो कृष्ण, अज्ञानाने मुक्त असतो आणि तो त्याच्या दिव्य स्थितीमध्ये असतो. असं या श्लोकाच्या अर्थामध्ये सांगितलेलं आहे. आता पर्फेक्ट बाय हिज डिवाइन ग्रेस बाय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. The living entities are separated parts and parcels of the Lord, and the conditioned living entities who are unfit for the spiritual kingdom are strewn within the material world to enjoy the matter to the fullest extent. म्हणजे बद्ध जीव जे आहेत, चेतन जीव जे आहेत ते सगळे कृष्णाचे विभिन्न अंश आहेत किंवा विभक्त झालेले त्याचे अंश आहेत. कृष्णापासूनच आलेले आहेत सगळे, पण त्याच्यापासून विभिन्न झालेले असे ते अंश आहेत. अँड द कंडिशन लिव्हिंग बीइंग्स आणि जे बद्ध जीव आहेत, चेतन जीव तर त्याच्यापासून विभक्त झालेले आहेत आणि जे बद्ध जीव झाले त्याच्यातून काही बद्ध झाले. तर जे बद्ध जीव आहेत ते कृष्णाच्या गोलोक वृंदावनला जायला ते अनफिट आहेत. म्हणजे त्याच्याकरता ते अयोग्य किंवा अपात्र आहेत ते. आर स्ट्यून विदिन द मटेरियल वर्ल्ड टू एन्जॉय मॅटर टू द फुलेस्ट एक्सटेंट आणि मग त्यांना स्टुडंटमध्ये ते विखरून टाकलेले कृष्णाने पसरवून दिलंय सगळीकडे त्यांना पूर्ण भौतिक जगतामध्ये, की आता तुम्ही या भौतिक जगताचा उपभोग करा. तुम्हाला या भौतिक जगताचा उपभोग करायचा तुम्हाला जेवढा जास्ती करायचा तेवढा तुम्ही याचा उपभोग करा. असे करता कृष्णाने मग पूर्ण सूट दिलेली आहे. ॲज परमात्मा अँड इटर्नल फ्रेंड ऑफ द लिव्हिंग एंटिटीज द लॉर्ड by one of his plenary portions accompanies the living entities to guide them in their material enjoyment and to become witness to all activities. म्हणजे असं परमात्मा स्वरूप आहे कृष्णाचं जसं आपण सांगितलेलं आहे, की जे योगी ध्यान करतात आणि ध्यान धारणा करून आणि ते कृष्णाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना जी कृष्णाच्या स्वरूपाची अनुभूती असते त्याचं नाव म्हटलेलं आहे परमात्मा स्वरूप असते ते. आणि ते स्वतःच्या हृदयामध्ये ते डोळे बंद केले, की त्या हृदयामध्ये त्याचं दर्शन घेऊ शकतात. तीच त्यांची अंतिम अनुभूती असते. तिथपर्यंतच त्यांची अनुभूती म्हणजे त्यांना ती प्राप्त करायची असते आणि तो जो आनंद असतो तो योगाचा परमानंद असतो. परमानंदाची त्याला प्राप्ती होते.
तर असा जो परमात्मा म्हणून जो कृष्ण आहे आपल्या हृदयामध्ये बसलेला आणि जो की शाश्वत आपला मित्र आहे, सगळे जेवढे चेतन जीव आहेत त्यांचा तो शाश्वत मित्र आहे. सुरुवातीपासून तो आपला मित्र आहे, सहृद आहे तो, म्हणजे आपलं वेल विशर आहे. त्याच्यासारखा वेल विशर दुसरा कोणीच नाही जगामध्ये. द लॉर्ड बाय वन ऑफ हिज प्लॅनरी पोर्शन्स, म्हणजे तो कृष्ण त्याच्या जे काही त्याचा एक भाग किंवा त्याचा अंश असतो त्याच्याद्वारे परमात्मा रूपाने आपल्या हृदयात बसलेला असतो. accompanies the living entities to guide them in their material enjoyment. तो जे बद्ध जीव असतात त्याचा तो मार्गप्रदर्शक असतो, पथप्रदर्शक असतो. त्यांना मार्ग दाखवत असतो की तुम्हाला भौतिक आनंद प्राप्त करायचा आहे, तो कसा त्याला प्राप्त करायचा आहे. आणि जे काही आपण कर्म करत असतो त्या सगळ्या कर्मांचा तो साक्षीदार असतो. विटनेस टू ऑल द मटेरियल ऍक्टिव्हिटीज. मी तू म्हणता नाही येणार की नाही मी असं नाही केलं, मी त्याचा खून नाही केला. इथे तर तुम्ही इथल्या म्हणजे पृथ्वीवरचं जे शासन आहे, जे शासक आहेत त्यांना तुम्ही उल्लू बनवाल, त्यांना खूप उल्लू बनवून टाकल. पण हा जो विटनेस परमात्मा रूपाने आपल्या हृदयात बसलेला आहे त्याला उल्लू कसं बनवणार आहे? त्यांनी पाहिलं तुम्हाला खून करताना. त्याला माहिती आहे सगळं की हा तू केलेलं आहे ते, तू त्याला नाही उल्लू बनवू शकत. पॉसिबल नाहीये ते. त्याच्या वेळेत ही इज द विटनेस, तो स्वतः विटनेस आहे, तिथे साक्षीदार आहे. सगळ्यात जे काही आपण कार्यकलाप करतो आहोत त्याच्या सगळ्याचा तो विटनेस आहे. While the living entities enjoy the material conditions, the Lord maintains his transcendental position without being affected by the material atmosphere. म्हणजे जेव्हा की हा जो चेतन जीव असतो, बद्ध जीव असतो, हा भौतिक त्याची जी अवस्था असते त्याच्यातून तो उपभोग घेत असतो, तो आनंद घेत असतो. त्याला आनंद घेण्याची इच्छा असते. तो कर्म केल्याबरोबर त्याचा आनंद घ्यायला तो मागे पुढे पाहत नाही आणि कर्म केल्यानंतर तो आनंद घेत राहतो. पण कृष्ण जो असतो तो स्वतःची दिव्य स्थिती जी असते त्या दिव्य स्थितीमध्येच राहतो. तो या भौतिक जगताच्या आनंदाच्या मागे तो पडत नसतो. इन द वैदिक लिटरेचर श्रुती इट इज सेड दॅट देयर आर टू बर्ड्स इन वन ट्री. हे मी एकदा सांगितलेलं आहे मागच्या क्लासमध्ये. म्हणजे वैदिक साहित्यामध्ये सांगितले श्रुतींमध्ये की एक झाड आहे आणि त्या झाडामध्ये दोन पक्षी बसलेले आहेत. वन ऑफ देम इज इटिंग द फ्रूट ऑफ द ट्री व्हाईल द अदर इज विटनेसिंग द ऍक्शन. म्हणजे त्याच्यापैकी एक जो पक्षी आहे तो म्हणजे चेतन जीव आहे आणि तो त्या चेतन जीव जो आहे तो त्या झाडाची फळं चाखतो आहे, तो त्याच्या झाडाची फळं खातो आहे. जेव्हा की दुसरा जो परमात्मा आहे तो फक्त त्याला साक्षीदार आहे. जो काही क्रियाकलाप जो हा बद्ध जीव करतो आहे त्याचा तो साक्षीदार आहे. द विटनेस इज द लॉर्ड अँड द फ्रूट इटर इज द लिव्हिंग एंटिटी. म्हणजे जो साक्षीदार आहे तो कृष्ण आहे, परमात्मा रूपाने तो कृष्ण आहे. आणि जो आपल्या कर्माची फळं चाखणारा आहे तो म्हणजे चेतन जीव आहे. द फ्रूट इटर लिव्हिंग एंटिटी हॅज फॉरगॉटन हिज रिअल आयडेंटिटी. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की जो हा फळ चाखणारा जो आहे, जे बद्ध जीव किंवा चेतन जीव आहे, त्यांनी आपलं जे स्वरूप आहे, स्वतःचं जे स्वाभाविक स्वरूप, ओरिजिनल त्याचं जे स्वरूप आहे तो विसरलेला आहे. तो आपल्या शरीरासोबत स्वतःला आयडेंटिफाय करतो की हे शरीर म्हणजेच मी आहे आणि ह्या शरीरामुळे जे काही माझे संबंध आहेत, माझे आई बाबा वडील, माझा देश किंवा याच्याद्वारे माझा मिळालेला घर बंगला गाडी, माझा एसी, या माझ्या शरीराला जे कोणी गोष्टी माझ्याशी जोडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत आणि याच्यामध्येच मला सगळा आनंद आहे. याच्याशी तो आयडेंटिफाय करायला लागला आणि त्याच्यामुळे तो कृष्णाला विसरलेला आहे. अँड इज ओव्हरवेल्म्ड इन द फ्युटिव्ह ऍक्टिव्हिटीज ऑफ मटेरियल कंडिशन्स. आणि मग जे काही सकाम कर्म करतो तो, त्या सकाम कर्मामुळे तो भारावून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तो जेरीस आलेला आहे पूर्णपणे. म्हणजे शक्तीविहीन झालेला आहे, पूर्ण त्रस्त झालेला आहे एकदम. ते सकाम कर्म करून करून जन्मजन्मांतर तो हे सकाम कर्म करणं सुरू आहे त्याचा, पण त्याला त्याच्यातून सुख प्राप्त होत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो जेरीस आलेला आहे बिलकुल एकदम. त्याला काही समजत नाही आता मी काय याच्या पुढे काय करायला पाहिजे. कारण तो कृष्णाला विसरून गेलेला आहे. त्याच्यामुळे खरं सुख तो म्हणजे मिस झालाय त्याचं. ते सुख त्याला कधीच मिळणार नाहीये. खरं सुख नाही मिळणार त्याला. मग तो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याच्या जीवनामध्ये दुःख नाहीये सध्या, म्हणून तो म्हणतो मी सुखी आहे. सुख तर या जीवनामध्ये नाहीच आहे. फक्त जिथे दुःखाचा अब्सेन्स आहे, जिथे मला दुःख नाहीये, जिथे मला मिसरीज नाहीये, तिथे मी म्हणतो की मी सुखी आहे म्हणून. तेवढंच ते सुख आहे ते माणसाला मिळत राहते. नवीन दुःख तयारच असते. हे थोडंसं हे मधला पिरियड गेला की जिथे सुख नाहीये तो थोडा पिरियड गेला की नवीन दुःख तयार असते त्याच्याकरता ठेवलेलं. त्याच्यामुळे जिथे दुःख नाही तेवढं सुख मानून तो बिचारा जगत राहतो. बट द लॉर्ड परमात्मा इज ऑलवेज फुली ट्रान्सेंडंटल नॉलेज. पण याच्या विरुद्ध जो परमात्मा आहे किंवा जो कृष्ण आहे तो परमात्मा स्वरूपामध्ये स्वतःच्या दिव्य स्थितीमध्ये असतो आणि आध्यात्मिक ज्ञानाने तो परिपूर्ण असतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द सुपर सोल अँड द कंडिशन सोल. आणि हेच ते अंतर आहे. सुपर सोल म्हणजे परमात्मा आणि बद्ध आत्मा. परमात्मा आणि बद्ध आत्मा किंवा जीवात्मा, परमात्मा आणि जीवात्मा याच्यामधला हाच फरक आहे की जो परमात्मा आहे तो दिव्य ज्ञानाने परिपूर्ण असतो आणि जो बद्ध आत्मा की जीवात्मा आहे तो याच्या तिन्ही गुणांच्या अंतर्गत असल्यामुळे तो आपले जे काही कर्म करतो त्याचे फळ घेत राहतो आणि त्याच्यामुळे ते दुःख प्राप्त करत असतो. द कंडिशन सोल, द लिव्हिंग एंटिटी इज कंट्रोल्ड बाय द लॉ ऑफ नेचर. म्हणजे जो जीवात्मा आहे, जो चेतन जीव आहे तो जे निसर्गाचे नियम आहे
त्यांच्याद्वारे तो कंट्रोल केला जातो. म्हणजे त्याच्याद्वारे तो गव्हर्न केला जातो किंवा त्याला ते ते कंट्रोल करत असतात. निसर्गाचे नियम, निसर्ग त्याला कंट्रोल करत असतो. व्हाईल द परमात्मा ऑर द सुपर सोल इज द कंट्रोलर ऑफ द मटेरियल एनर्जी. जेव्हा की जो परमात्मा किंवा जो सुपर सोल आहे, म्हणजे परमात्मा जो आहे, तो भौतिक शक्ती जी आहे, भौतिक शक्ती किंवा भौतिक एनर्जी किंवा भौतिक जगताची जी शक्ती, मायाशक्ती आहे, तिचा तो स्वामी आहे. ही इज द कंट्रोलर ऑफ द मटेरियल एनर्जी. म्हणजे तिचा तो स्वामी आहे. ते म्हणजे त्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे ती कार्य करत असते. हा दोघांमधला फरक आहे. त्यामुळे बद्धात्मक हे जीवात्मा जो असतो, तो निसर्ग नियमांप्रमाणे किंवा निसर्ग शक्तीच्या द्वारे तो बांधला गेलेला असतो. तो बांधला गेलेला असतो. निसर्ग शक्ती त्याला जसं नाचवायचं तसं नाचवत राहते. कारण त्याला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाहीये, की मी आत्मा आहे आणि मी सच्चिदानंद आहे. मला हिच्या मागे पळायची आणि हिच्या मागे धावायची किंवा हिच्या मागे नाचायची गरज नाहीये. हा तो विसरून गेलेला आहे. त्याच्यामुळे मग तो तिच्या मागे जाऊन ती जसं नाचवणार तसं ती नाचत राहते. म्हणजे जे काही आपले मग ते 6 आपले दोष आहेत, की ते काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे आहे ते मग आपल्याला जसं नाचवायचं तसं नाचवत राहतात. हे 6 असुर जे आहेत आपल्या शरीरात घुसलेले, हे मग आपल्याला भयानक त्रास देत राहतात आणि परेशान करत राहतात. त्याच्यामुळे मग जोपर्यंत कृष्णाची शरण ग्रहण करत नाही तो, की सच्चिदानंद आहे, तो सच्चिदानंद आहे, त्याचा संग केल्याने मग हे सगळे हळू दूर होतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा फरक आहे दोघांमध्ये, की बद्ध जीव जो आहे, तो चेतन जीव आहे, तो निसर्ग नियमांनी बांधलेला आहे. तो त्यांच्याद्वारे गव्हर्न केला जातो, त्याच्याद्वारे कंट्रोल केला जातो निसर्ग नियमांच्या द्वारे. जेव्हा की जो परमात्मा आहे तो या निसर्ग शक्तीचा तो स्वामी आहे. त्याच्यामुळे त्याच्या नियमांचा परमात्म्यावर असर होण्याचा काही प्रश्नच उरत नाही. म्हणजे काही आउट ऑफ क्वेश्चन तसं होत नसतं ते. तर हा इथे आपल्याला 31वा श्लोक संपलेला आहे. आता आपण 32व्या श्लोकाकडे जात आहोत. हरी बोल. यथा हि वहितो यथा हि अवहितो वनिर् दुर्वश्व एकः स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान्. यथा हि अवहितो वनिर् दारुष्व एकस्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेश च तथा पुमान्. यथा हि अवहितो वनिर् दारुष्व एकस्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान्. Word to word translation: Yatha, as much as, he, exactly like, Avahitaha, surcharged with, Vanihi, fire, Darushu, in wood, Ekaha, one, Swayonishu, the source of manifestation, Nana, eva, like different entities, Bhati, illuminates, Vishwa Atma, the Lord as Paramatma, Bhuteshu, in the living entities, Cha, and Tatha, in the same way, Puman, the absolute person. Translation by His Divine Grace. अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा श्रील प्रभुपाद की जय. The Lord as super soul pervades all things, just as fire permeates wood, and so he appears to be of many varieties, though he is the absolute one without a second. हा खूप चांगला श्लोक आहे. म्हणजे कृष्ण कसा आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितलेली आहे, की तो सुपर सोल परमात्मा रूपाने तो असतो. परवेट्स ऑल द थिंग, सर्वत्र त्यांनी व्यापलेला आहे. प्रत्येक कणाकणामध्ये तो आहे, सगळीकडे तो व्यापलेला आहे. जस्ट एज फायर परमिएट्स वूड, जसं की जो आग असते ती आग त्या लाकडीमध्ये लपलेली असते. ती फक्त कुठलं तरी कारण निर्माण केलं की त्याच्यातून प्रकट होते ती, है की नाही. आग त्याच्यामध्ये आहेच, लाकूड आहे म्हणजे त्याच्यामध्ये आग ही आहेच त्याच्यामध्ये, त्याच्याकरता वेगळं हे नाहीये. पण काहीतरी कारण त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला आग लावली, रॉकेट टाकलं समजा किंवा पेट्रोल टाकलं, त्याला आग लावली तर आग पटकन तयार होणार आहे. तसंच आग त्याच्यामध्ये आहे, परमिट्स द वूड, म्हणजे त्या कुठलंही लाकूड असलं की त्याच्यामध्ये आग ही असणारच आहे. त्याचप्रमाणे कृष्ण जो आहे तो परमात्मा रूपाने, सुपर सोल रूपाने तो सर्वत्र व्यापलेला आहे. अँड सो ही अपियर्स टू बी मेनी ऑफ द व्हेरायटीज, आणि असं वाटते आपल्याला की तो खूप अशा विविध प्रकारच्या व्हेरायटीचा आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचा तो आहे. दो ही इज द ऍब्सोल्यूट वन विदाउट अ सेकंड, जेव्हा की तो निरपेक्ष सत्य आहे, ते निरपेक्ष सत्य, ऍब्सोल्यूट परम सत्य आहे, वन विदाउट अ सेकंड, आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये. वन विदाउट अ सेकंड, तो एकच आहे फक्त, ऍब्सोल्यूट वन विदाउट अ सेकंड, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, असा तो आहे. असं कृष्णाच्या बाबतीत सांगितलेलं आहे की तो सगळीकडे सर्वत्र व्यापलेला आहे परमात्मा रूपाने. जसं की अग्नी जो आहे तो लाकडामध्ये आधीपासून व्यापलेला असतो, म्हणजे तो असतो तिथे, त्याला प्रकट करण्याची गरज असते. त्या लाकडामध्ये अग्नी हा असतोच. अँड सो इपियर्स टू बी ऑफ मेनी व्हेरायटीज, आणि त्याच्यामुळे तो जो सुपर सोल आहे, परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहे, ते वेगवेगळ्या स्वरूपाचे किंवा वेगवेगळ्या व्हेरायटीचे असतात असं वाटते आपल्याला. दो ही इज द ऍब्सोल्यूट, जेव्हा ऍब्सोल्यूट म्हणजे जेव्हा की ते निरपेक्ष असतात आणि एकच असतात आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.
असं त्यांनी सांगितलं या श्लोकामध्ये. Purified by his divine grace, Abhishanam Bhaktivedanta Swami Srila Prabhupada की जय. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा Lord Vasudev, the Supreme Personality of Godhead, by one of his plenary parts, expands himself all over the material world, and his existence can be perceived even within the atomic energy. म्हणजे वसुदेव म्हणजे कृष्ण जो आहे, परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहे, तो स्वतःच्या एक पूर्ण अंशाच्या द्वारे विस्तारित होतो तो पूर्ण भौतिक जगतामध्ये, आणि त्याचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला आयटम जो आहे, छोटासा अणू आहे, त्या अणूमधली जी अणुशक्ती आहे त्याच्याद्वारे त्याचं आपल्याला तिथे उपस्थिती कळते की हो, तिथे पण हा अणु रूपामध्ये पण अणुच्या पेक्षा लहान रूपामध्ये तिथे उपस्थित आहे. मॅटर, अँटी मॅटर, प्रोटॉन, न्यूट्रॉन एटसेट्रा आर ऑल डिफरंट इफेक्ट्स ऑफ परमात्मा फीचर ऑफ द लॉर्ड. आता त्यांनी सांगितलंय की जे आपण ज्यांनी फिजिक्स आता अभ्यास केला असेल त्यांना माहिती आहे की मॅटर, अँटी मॅटर जे तत्व आहे किंवा अँटी मॅटर आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन वगैरे जे असतात ते हे सगळे आहे ते परमात्मा वैशिष्ट्य, परमात्मा जे फीचर आहे कृष्णाचं, त्याचेच हे वेगवेगळे प्रभाव आहेत. त्याचेच हे वेगळे प्रभाव आपल्याला प्रोटॉन, न्यूट्रॉन, मॅटर, अँटी मॅटर, एनर्जी वगैरे याच्या रूपात त्याला सगळे पाहायला मिळतात. ॲज फ्रॉम वूड फायर कॅन बी मॅनिफेस्टेड और ॲज बटर कॅन बी चर्न्ड आउट ऑफ मिल्क, so also the presence of Lord as Paramatma can be felt by the presence of legitimated hearing and chanting of the transcendental subjects which are especially treated in the Vedic literatures like the Upanishads and the Vedanta. पुढे ते म्हणतात की जसं की लाकडापासून ॲज फ्रॉम वूड फायर कॅन बी मॅनिफेस्टेड, जसं लाकडापासून अग्नी निर्माण होऊ शकतो किंवा दुधापासून आपण माखन त्याच्यातून चर्निंग करून काढू शकतो. म्हणजे माखन त्याच्यामध्ये लपलेलं आहे, दुधामध्ये ते आहेच, फक्त त्याला आपल्याला घुसळून काढायचं असते आणि त्याच्यातून आपल्याला माखन मिळते. त्याचप्रमाणे कृष्णाचं जी उपस्थिती आहे परमात्मा रूपाने ती पण आपल्याला जाणवू शकते. कशी, कोणत्या विधीच्या द्वारे जाणवू शकते, तर ती म्हणजे लेजिटिमेट हिअरिंग अँड चॅन्टिंग. लेजिटिमेट म्हणजे जे काही कायदेशीर म्हणजे जे काही नियम सांगितले त्या नियमांप्रमाणे जर का आपण श्रवण केलं आणि कीर्तन केलं, त्याप्रमाणे दिव्य जे विषय आहेत कृष्णाच्या बाबतीतचे त्याचं जर का आपण श्रवण केलं आणि कीर्तन केलं, जे की वैदिक शास्त्रांमध्ये, उपनिषद आणि वेदांतांमध्ये सांगितलं आहे, तर त्याच्याद्वारे कृष्णाची उपस्थितीचा आभास आपल्याला प्राप्त होऊ शकतो. प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड ॲज परमात्मा, म्हणजे त्याचा जो उपस्थिती आहे कृष्णाची ती परमात्मा रूपाने आपल्याला त्याची उपस्थिती कळू शकते. पण त्याच्याकरता विधी काय सांगितलेली आहे, तर जी काही कायदेशीर किंवा ॲज इट इज जशी विधी सांगितली गुरु परंपरेच्या द्वारे जे काही प्राप्त झालेलं आपल्याला कृष्णाने सांगितलेलं आहे त्याच्याद्वारे आपल्याला श्रवण आणि कीर्तन करावं लागेल. जे काही दिव्य विषय आहेत त्या दिव्य विषयांचं श्रवण आणि कीर्तन केल्याने कृष्णाच्या उपस्थितीचा आपल्याला आभास 100% प्राप्त होऊ शकेल, हे त्यांनी सांगितलेलं आहे, जसं की उपनिषद आणि वेदांतांमध्ये सांगितलेलं आहे. श्रीमद भागवतम इज द बोनाफाईड एक्सप्लेनेशन ऑफ दिस वैदिक लिटरेचर्स. आता श्रीमद भागवतम जे आहे ते एका प्रकारे याचं खरंखुरं किंवा वास्तविक त्याचं वर्णन केलेलं आहे किंवा त्याचं विस्तार केलेला आहे. जे काही वैदिक साहित्यांमध्ये सांगितलेलं आहे त्याचं खरंखुरं त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याचा विस्तार केलेला आहे. The Lord can be realized through the oral reception of the transcendental message, and that is the only way to experience the transcendental subject. म्हणजे कृष्ण जो आहे त्याची अनुभूती आपल्याला ऑरल रिसेप्शन म्हणजे ध्वनी रूपामध्ये आपण ग्रहण करू शकतो. ध्वनी रूपामध्ये त्याला ग्रहण करू शकतो. हा जो दिव्य संदेश आहे त्याचा, जो की श्रीमद भागवतम आणि भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे, तो आपल्याला ध्वनी रूपाने ग्रहण करायला पाहिजे. त्याच्याद्वारेच त्याची अनुभूती आपल्याला प्राप्त होऊ शकते. अँड दॅट इज द ओनली वे, दॅट इज द ओनली वे. ते पुन्हा पुन्हा ओनली वे म्हणजे हाच एक रस्ता आहे फक्त. कृष्णाची अनुभूती प्राप्त करण्याचा हाच एक रस्ता आहे, याच्यापेक्षा दुसरा रस्ता नाही आहे टू एक्सपिरियन्स द ट्रान्सेंडंटल सब्जेक्ट. म्हणजे त्याचा जो अनुभव घ्यायचा असेल, हा जो दिव्य विषय आहे, हा दिव्य विषयाचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर हाच एक रस्ता आहे की त्याच्या ध्वनी रूपामध्ये त्याला आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे. म्हणजे जसं आपण जप करतो तर ध्वनी रूपाने आपण कृष्णाला ग्रहण करतो, श्रीमद भागवतम ऐकतो म्हणजे ध्वनी रूपाने ग्रहण करतो, भगवद्गीता ऐकतो म्हणजे ध्वनी रूपाने ग्रहण करतो. म्हणजे ऑरल रिसेप्शन हा एकच मेथड आहे, ओनली वे टू एक्सपिरियन्स द ट्रान्सेंडंटल सब्जेक्ट. फक्त तो एकच रस्ता आहे, त्याच्याद्वारेच तो आपण त्याचं हे अनुभव घेऊ शकतो. त्याचे सांगितलेले ऑरल रिसेप्शन म्हणजे ध्वनी रूपाने ते आपल्याला ग्रहण करता आला पाहिजे. हा जो दिव्य संदेश आहे तो ध्वनी रूपाने ग्रहण करता आला पाहिजे. ॲज फायर इज किंडल्ड फ्रॉम वूड बाय अनदर फायर, द डिवाइन कॉन्शियसनेस ऑफ मॅन कॅन सिमिलरली बी किंडल्ड बाय अनदर डिवाइन ग्रेस. म्हणजे सांगतात ते की जसं की अग्नी जी आहे ती लाकडामध्ये असते, पण ती अग्नी बाहेर काढायला आपल्याला पुन्हा दुसरी आग तिथे न्यावी लागते. त्याला कुठेतरी जाळावं लागते, तेव्हा ती आग प्रकट होते. जी लाकडीतली आग आहे ती प्रकट होते. त्याचप्रमाणे आपल्यामधली जी दिव्य चेतना आहे ती दिव्य चेतना जागृत करायला पण आपल्याला कोणीतरी डिव्हाइन ग्रेस म्हणजे कृष्णाची जी कृपा आहे ती कृपा आपल्याला प्राप्त करणं आवश्यक आहे. ती कृपा गुरु महाराजांच्या रूपाने होत असते. डिव्हाइन ग्रेस म्हणजे गुरु महाराज जे असतात, आपले जे गुरु असतात त्या गुरूंच्या रूपाने ती कृपा आपल्याला प्राप्त करतात. मग ते गुरु जे असतात ती आपली दिव्य चेतना जागृत करतात.
ती दिव्य चेतना जागृत करण्याचं ते काम करतात. हिज डिवाइन ग्रेस द स्पिरिच्युअल मास्टर कॅन किंडल द स्पिरिच्युअल फायर फ्रॉम द वुड लाइक लिव्हिंग एंटिटी बाय इम्पार्टिंग प्रॉपर स्पिरिच्युअल मेसेजेस इंजेक्टेड थ्रू द रिसेप्टिव्ह इयर. बाय हिज डिवाइन ग्रेस स्पिरिच्युअल मास्टर म्हणजे हे जे कृपामूर्ती जे आपले गुरु महाराज असतात ते आपल्या याच्यातला जो हा जो अग्नी आहे, दिव्य अग्नी आहे तो प्रदीप्त करू शकतात. आणि त्याच्यामध्ये आपली स्थिती कशी सांगितली, वुड लाईक लिव्हिंग एंटिटी म्हणजे तो बद्ध किंवा चेतन जीव आहे तो कसा लाकडासारखा झालेला आहे, तो ठोकळ्यासारखा आहे, बिलकुल एकदम कडक कडक आहे, हार्ड हार्ड एकदम आहे तो. बाय इम्पार्टिंग प्रॉपर स्पिरिच्युअल मेसेज ते कसं करतात, ते आपले गुरु महाराज असतात ते कसं आपल्याला दिव्य दिव्य अग्नी जो तो प्रदीप्त कसा करू शकतात, ते त्याच्याकरता ते काय करतात तर इम्पार्टिंग प्रॉपर स्पिरिच्युअल मेसेज म्हणजे त्याच्याकरता ते जो आध्यात्मिक संदेश आहे तो आध्यात्मिक संदेश त्याला त्याच्यापर्यंत शिष्यापर्यंत तो पोहोचवण्याचं काम करतात. इंजेक्टेड थ्रू द रिसेप्टिव्ह इयर्स आणि तो दिव्य संदेश कसा काय जातो तर तो आपले जे हे ध्वनी रूपाने ग्रहण करणारे जे कान आहे या कानांच्या द्वारे तो दिव्य संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून पुन्हा इथे रिसेप्टिव्ह इयर म्हणजे पुन्हा श्रवणाचं महत्व आलेलं इथे. हे जे श्रवण करतो आपण ते श्रवणाचं महत्व इतकं जास्ती आहे की ते श्रवणच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात बेस जो आहे आध्यात्मिक जीवनाचा तो श्रवणावर आहे. श्रवण आहे, त्याच्यानंतर जप आहे, या सगळ्या नवविधा भक्ती आहेत. या सगळ्या नवविधा भक्ती, या नवविधा भक्ती मधली एक एक भक्ती कशी कशी पुढे पुढे जात जाते ते आपल्याला कळणार आहे आता. तर म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, या नवविधा भक्तींमधलं आपण आधी कीर्तनम झालं आपलं. कीर्तनम म्हणजे जप करणे. आता श्रवणम श्रवणम श्रवणांवर सुरू आहे की रिसेप्टिव्ह इयर असले पाहिजे की ज्याच्याद्वारे आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे, ध्वनी रूपाने ग्रहण केलं करता आलं पाहिजे. आपले गुरु महाराज सांगतात किंवा श्रीमद भागवतम सांगते, भगवद्गीता सांगते, ते सगळं आपल्याला अटेंटिव्हली आणि ध्वनी रूपाने ते ग्रहण, या कानाने ऐकलं आणि ह्या कानाने सोडून दिलं असं नाही करायचं. ते या कानाने ऐकलं की ते बरोबर हृदयापर्यंत गेलं पाहिजे आणि ते आपल्याला जीवनामध्ये आत्मसात करता आलं पाहिजे. Therefore one is required to approach the proper spiritual master with receptive ears only. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात की आपल्याला जर का पुढे आध्यात्मिक उन्नती करायची किंवा आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला कुठले तरी जे योग्य जे गुरु महाराज आहेत त्या गुरु महाराजांपर्यंत जावं लागेल, त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल. आणि त्याच्याकरता आपले जे कान आहेत ते अतिशय तयार असले पाहिजे की हो आता माझी तयारी झाली आहे आणि आता मला ऐकायचं आहे. श्रील प्रभुपाद जे आहेत ज्यांनी हे लिहून काढलेलं आहे, श्रीमद भागवतमची व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्याचे गुरु महाराज श्री प्रभुपादांच्या बाबतीत म्हणायचे की हा खूप चांगला ऐकतो. त्याची ही क्वालिटी खूप चांगली होती प्रभुपादांची, ते खूप चांगलं ऐकायचे. आणि त्यांच्या गुरु महाराज म्हणजे भक्तिसार सरस्वती ठाकूर जे आहेत त्याचे गुरु महाराज त्यांनी ते अप्रिशिएट केलं होतं की हा मुलगा खूप चांगला ऐकतो आणि म्हणून हा खूप चांगली सेवा करेल. त्यांनी आधीच सांगितलेलं होतं की जर का हा तुम्ही इंग्लिशमध्ये प्रचार करू शकले तर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रचार करा, असं त्यांनी श्रील प्रभुपादांना सांगितलं होतं. आणि म्हणून प्रभुपादांनी इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज जे आहेत US मध्ये आणि अमेरिका, फ्रान्स वगैरे तिकडे इंग्लंडमध्ये वगैरे जाऊन याचा प्रचार केलेला आहे. त्यांच्या गुरु महाराजांचा आदेश होता त्यांना की तुम्ही इंग्लिश तुमचं खूप चांगलं आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये इंग्लिश स्पीकिंग लोकांना हे कसं रुजेल, कसं पटेल त्याच्याकरता तयार करून त्यांना याचा प्रचार करा. आणि प्रभुपादांनी त्यांचं जीवनात तेच केलं. त्यांनी आपल्या गुरूंनी जो दिलेला आदेश होता त्यालाच आपल्या जीवनाचं अंतिम सत्य म्हणून मानलं. हा म्हणजे काय म्हणतात त्याला, लाईफ अँड सोल म्हणतात ना, लाईफ अँड सोल म्हणजे आपल्या जीवनाचं एकच ध्येय त्यांनी ठेवलं की माझ्या गुरु महाराजांचा दिलेला आदेश, तो आदेश पूर्ण करण्याकरता त्यांच्या आनंदाकरता ते 68-69 वर्षाचे असताना 2 हार्ट अटॅक आलेले असताना कार्गो शिप मध्ये बसून अमेरिकेला गेले. त्यांच्या खिशात फक्त ₹40 होते. त्या काळचे ₹40 घेऊन प्रभुपाद गेलेले आहेत आणि आज त्यांनी पूर्ण एवढं मोठ्या जगामध्ये करोडो रुपयाची मालमत्ता असलेले इस्कॉनचे मंदिर उभे केलेले आहेत. एकही मंदिर साधू सुद्धा नसते, सगळे दिव्य मंदिर असतात बिलकुल पाहायला, म्हणजे टुरिस्ट अट्रॅक्शन असतात. सगळे टुरिस्ट सगळे पाहायला जातात तिथे की एवढं भव्य मंदिर कसं असू शकते. पण प्रभुपादांच्या खिशात फक्त इथून गेले तेव्हा ₹40 होते. ₹40 घेऊन प्रभुपाद गेलेले आहेत. आणि त्या ₹40 त्यांनी हा जो चमत्कार करून दाखवलेला आहे, हा काही चमत्कारापेक्षा कुठला कमी नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू जसं आपण पुढे जाऊ तशा तशा आपल्याला कळणार आहे. तर तेच मी सांगत होतो की त्याचे गुरु महाराज त्यांना सांगायचे की हे खूप चांगलं ऐकतात, खूप चांगलं ऐकतात. म्हणजे त्यांच्या गुरु महाराजांना तोच गुण त्यांनी हेरला होता की तुम्ही चांगले ऐकता, म्हणून ते त्यांच्या गुरु महाराजांचे खूप लाडके होते, आवडते होते ते. हे चांगलं ऐकतात म्हणून मला खूप आवडतात. म्हणजे बाकीचे सगळे लोक उठून चालले जायचे की आता मला माझं काही काम आहे, माझी सेवा आहे, मला हे आहे, मला ते आहे. पण हे बसले राहायचे शेवटपर्यंत आणि व्यवस्थितपणे आणि लक्ष देऊन ऐकायचे बिलकुल. तर म्हणून ते श्रवणाचं महत्व आहे. श्रवण ही नवविधा भक्तींपैकी एक भक्तीची विधा आहे. ती अतिशय महत्वाची आहे. तेच आपण इथे त्याचं वर्णन येते. Therefore one is required to approach the proper spiritual master with receptive ears only. त्याच्यामुळे आपल्याला गुरु महाराजांपर्यंत जायचं असते आणि आपले जे कान आहे त्यांना तयार करायचं असते ऐकण्याकरता.
जे आध्यात्मिक विषय आहेत ते ऐकण्याकरता त्यांना तयार करायचं असते. अँड जस्ट डिव्हाइन एक्झिस्टन्स इज ग्रॅज्युअली रिअलाइज्ड. आणि असं जर का आपण केलं तर हळूहळू मग आपला जो काही दिव्य अस्तित्व आहे ते आपल्याला हळूहळू ते आपल्याला आत्मसात करता येते. द डिफरन्स बिटवीन एनिमॅलिटी अँड ह्युमॅनिटी लाईज इन द प्रोसेसेस ओनली. म्हणजे काय म्हणतात, मानव स्वभाव आणि प्राणी स्वभाव असे दोन स्वभाव आहेत. एक तर प्राणी असतात, प्राण्यांचा स्वभाव असतो, आणि ह्युमॅनिटी म्हणजे माणसाचा स्वभाव. तर याच्यामध्ये जे विधी आहे त्या विधीचाच फरक आहे असं त्यांनी म्हटलंय. ह्युमन बिईंग कॅन हिअर प्रॉपरली वेअर एज अन एनिमल कॅन नॉट. म्हणजे जो ह्युमन तो खरा माणूस आहे. प्रभुपादांनी कठीण वाक्य म्हटलं एकदम. एका वाक्यामध्ये खूप मोठा जोडा मारला प्रभुपादांनी. काय म्हणतात ते, ह्युमन बिईंग कॅन हिअर प्रॉपरली वेअर एज अन एनिमल कॅन नॉट. म्हणजे जो खरा माणूस असेल तो माणूस ऐकू शकतो, खऱ्या रीतीने ऐकू शकतो, आणि जे बाकीचे जनावर असतील किंवा जे अॅनिमल्स असतील ते मात्र ऐकू शकत नाही. एक खूप खूप चांगलं वाक्य वाटलं. एवढे सगळ्यांकरताच आलं ते. जेवढे माणसं आहेत जगामध्ये सगळ्यांकरताच आहे. म्हणून आपल्याला ते ऐकण्याची जी आहे ती परफेक्शन आणायला पाहिजे. आपण ऐकताना किती अटेंटिव्ह राहतो आणि किती परफेक्टली ऐकतो. जर का आपण परफेक्टली ऐकू शकतो तर आपण ह्युमन बिईंग आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघ आपण माणूस आहोत. नाहीतर आपण जनावरासारखेच आहोत. असं लिहिलं नाही अर्थात त्यांनी त्याच्यामध्ये, पण ह्या वाक्याचा इन्फ्लुएन्स असाच आहे. म्हणून आपल्याला ते ऐकायची जी हे आहे ती कला हस्तगत करता आली पाहिजे. ते आपल्याला व्यवस्थित ऐकता आलं पाहिजे. काय सांगून राहिले, त्याचं काय महत्व आहे, कसं. कारण की मी सांगितलं ना, आता आपले श्रीमद भागवतम मध्ये 17,000 श्लोक आहे. आपण रोज 2-2 श्लोक जरी केले ना, तरी म्हणजे आता आजच्या कालच्या त्याच्यामध्ये आली होती ऍडव्हर्टाइजमेंट होती की इथे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर आहे आमच्या इथे चौपाटीला, गिरगाव चौपाटीला. तर त्यांनी गेले 26 वर्ष ते श्रीमद भागवतम वाचत होते. 26 वर्ष. जेव्हा की आमच्याकडे रोज 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 भागवतमचा एक एक श्लोक घेतात ते लोक. आणि 26 वर्षानंतर श्रीमद भागवतम पूर्ण संपलेलं आहे. म्हणजे 12वा स्कंद संपला, शेवटचा श्लोक झाला. तर आज त्यांची ती हे आली होती की आजच्या दिवसाकरता ज्यांना ज्यांना श्रीमद भागवतम घ्यायचंय ते 50% डिस्काउंटवर भागवतम घेऊ शकतात. मराठी भागवतम, हिंदी भागवतम, इंग्लिश भागवतम जे घ्यायचं असेल ते 50% डिस्काउंट आजच्याच दिवसाकरता फक्त त्यांनी ते सूट दिलेली होती. कारण त्यांच्याकडे एवढा मोठा हे झालेला आहे की पूर्ण भागवतम त्यांनी पूर्ण ऐकलेलं आहे. 26 वर्ष झाले. 26 वर्ष झाले हे भागवतम त्यांच्याकडे सुरू होतं त्या मंदिरामध्ये. आणि 26 वर्षानंतर भागवतम झालं. तर आज त्यांनी ती सूट दिली की ज्यांना पण खरेदी करायचं असेल त्यांनी 50% सूट देऊन ते खरेदी करू शकतात. तर ते मी मेसेज टाकणार होतो याच्यामध्ये ग्रुपमध्ये, पण टाकायचं राहिला. मी आता टाकतो नंतर थोड्या वेळाने. तर असे आहे ते. म्हणजे एवढं आहे म्हणून ते ऐकायला आपल्याला पुन्हा पिन्हा मिळणार नाहीये, की आता मी ऐकेला ठीक आहे, आता थोडंसं असंच ऐकून घेतो, पुढच्या वेळेस अजून लक्ष देऊन ऐकेल, मग त्याच्या पुढच्या वेळेस अजून लक्ष देऊन ऐकेल, पुढच्या वेळेस अजून लक्ष देऊन ऐकेल. तो पुढची वेळ कधी येणार नाहीये. हीच वेळ आहे ती, हीच वेळ फायनल आहे, हीच वेळ शेवटची आहे. जे काही हाती लागायचं ते ह्या वेळेसच लागणार आहे, नाही तर बेटा काही हाती लागणार नाहीये. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक ऐकायचं आहे. ऐकण्याची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला परफेक्ट परफेक्ट परिपूर्ण करता आली पाहिजे. हरी बोल, हरे कृष्णा. तर आता आपण 33व्या श्लोकाकडे जातोय. आता 33 आणि 34 असे 2च श्लोक राहिले. तर मी आता हे आज संपवण्याचा प्रयत्न करतो. मग आता त्याच्यानंतर मग उद्यापासून आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करू. हा दुसरा अध्याय ते 2च श्लोक राहिले. 2 श्लोक आपण संपवूया. टेक्स्ट 33, 33वा श्लोक. असो गुणमयीर्भयार असो गुणमयीर्भावैर्भूत सूक्ष्मेंद्रियात्मभिः स्वनिर्मितेषु निर्विस्तो भुङ्क्ते भूतेषु तद्गुणान्. असौ गुणमयैर्भावैर्भूत सूक्ष्मेन्द्रियात्मभिः स्वनिर्मितेषु निर्विष्टो भुङ्क्ते भूतेषु तद्गुणान्. असौ गुणमयैर्भावैर्भूत सूक्ष्मैरिन्द्रियात्मभिः स्वनिर्मितेषु निर्विष्टो भुङ्क्ते भूतेषु तद्गुणान्. Word by word translation. Asau, that Paramatma, Gunamayai, influenced by the modes of nature, Bhavai, naturally, Bhuta, created, Sukshma, subtle, Indriya, senses, Atmabhi, by the living beings, Swanirmiteshu, in his own creation, Nirvishtaha, entering, Bhungte, causes to enjoy, Bhuteshu, in the living entities, Tadgunan, those modes of nature. Translation by His Divine Grace, Abhay Charanand Bhaktivedanta Swami Srila Prabhupada, Srila Prabhupada ki jai. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा श्रील प्रभुपाद की जय. The super soul enters into the bodies of the created beings who are influenced by the modes of material nature and causes them to enjoy the effects of those modes by the subtle mind. आता पुढे ही विधी सांगितलेली की आपल्याला जो आनंद प्राप्त होतो भौतिक जगतामध्ये तो कसा प्राप्त होतो. तर सगळ्यात त्याच्याकरता काय आवश्यक आहे की सुपर सोल एंटर्स इनटू द बॉडीज ऑफ द क्रिएटेड बीइंग्स. म्हणजे हा जो परमात्मा आहे हा सगळ्यात आधी जे काही जीव निर्मित होऊन राहिले त्या निर्मित जीवांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. सुपर सोल एंटर्स इनटू द बॉडीज ऑफ द क्रिएटेड बीइंग्स.
त्यांच्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. हू आर इन्फ्लुएन्स्ड बाय द मोड्स ऑफ मटेरियल नेचर. आणि ते आता आईच्या गर्भातून जन्म होऊन राहिलाय सगळ्यांचा, तर ज्यांच्या आईच्या गर्भातून जन्म झालेला आहे, 9 महिने आईच्या गर्भात राहिलेले सगळे, ते भौतिक प्रकृतीच्या कंट्रोल खाली येतात सगळे, प्रभावित होतात त्याच्यामुळे. त्याच्यामुळे तो इन्फ्लुअन्स त्यांच्यावरती सुरू होऊन जातो, तो तयार होतो त्याच्यावर. अँड कॉजेस देम टू एन्जॉय द इफेक्ट्स ऑफ दीज मोड्स बाय द सटल माइंड. आणि याच्याद्वारे मग ते काय करतात, जे हे 3 गुण आहेत, प्रकृतीचे 3 गुण आहे, याचे जे वेगवेगळे परिणाम आहेत, ते त्याचा उपभोग करतात. आणि तो उपभोग कशाद्वारे करतात, तर ते सूक्ष्म मन आहे, सटल माइंड, सूक्ष्म मन जे आहे, त्या सूक्ष्म मनाच्या द्वारे याचा ते उपभोग घेतात. या भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, त्याचे जे प्रभाव आहेत, इफेक्ट्स ऑफ दीज मोड्स, म्हणजे भौतिक प्रकृतीचे 3 गुणांचा जो प्रभाव आहे, त्याचे सूक्ष्म मनाच्या द्वारे ते उपभोग घेतात. पण हा कोण करायला लावते सगळं, तर हे सुपर सोल एंटर्स इंटू द बॉडीज ऑफ क्रिएटेड बीइंग्स हू आर इन्फ्लुएन्स्ड बाय द मोड्स ऑफ मटेरियल नेचर. म्हणजे हा जो जीव असतो, तो जीव हे सगळे तिन्ही गुणांच्या सानिध्यात आल्यामुळे, तो आहे सच्चिदानंद, बेसिकली तो सच्चिदानंद आहे, पण त्यांच्या याच्यात आल्यामुळे ते कल्मश निर्माण झालेला आहे, आणि म्हणून त्याला त्याचाच आनंद वाटतो. असं सटल माइंड, या सूक्ष्म मनाच्या थ्रू ते सगळे आनंद तो घेत राहतो. Purport by His Divine Grace, Abhacharnand Bhaktivedanta Swami Srila Prabhupada ki jai. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. There are 84 lakh species of living beings, beginning from the highest intelligent being Brahma down to the insignificant ant, and all of them are enjoying the material world according to the desires of subtle mind and gross material body. आता इथे सांगतात ते की इथे 84 लाख योनी आहेत, जे चेतन जीव आहेत त्यांच्या 84 लाख योनी आहेत, आणि सुरुवातीचे कुठून आहेत, सर्वोच्च बुद्धिमान मानव जीव आहे ते म्हणजे ब्रह्माजी आहेत. त्यांना मानव म्हटलेलं आहे, पण ते आता मानवापेक्षा उंच उंच आहेत, पण तरी ठीक आहे. इंटेलेक्च्युअल बिईंग म्हणजे आहेत ते बिईंगच आहेत, शेवटी ब्रह्माजी आहेत ते सर्वोच्च बुद्धिमान आहेत ते. डाऊन टू इनसिग्निफिकंट अँड क्षुल्लक मुंगी जी आहे, खाली रेंगणारी जी मुंगी असते घरामधली, तिच्यापर्यंत हे सगळे जीव हे 84 लाख योगिनीमध्ये विभक्त आहेत. अँड ऑल ऑफ देम आर एन्जॉयिंग द मटेरियल वर्ल्ड अकॉर्डिंग टू द डिझायर ऑफ सटल माइंड अँड ग्रॉस मटेरियल बॉडी. आणि यांच्यामध्ये जेवढे आहेत ते सगळे जीव ह्या भौतिक जगताचा उपभोग घेऊन राहिले, त्याचा आनंद घेऊन राहिले आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांची जशी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे त्याचा आनंद घेतात, अकॉर्डिंग सटल माइंड अँड ग्रॉस मटेरियल बॉडी. आणि हा आनंद कशाच्या द्वारे घेतात, तर त्यांचं जे सूक्ष्म मन असते आणि स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन, या दोघांच्या द्वारे ते हे आनंद घेत असतात. म्हणजे 84 लाख जीव जे आहे, म्हणजे याच्यामध्ये ब्रह्माजींपासून घेऊन जे सर्वोच्च बुद्धिमान जीव ब्रह्माजी आहेत त्यांच्यापासून घेऊन तर क्षुल्लक मुंगी आहे, यांच्यापर्यंत असलेले सगळे जीव जे आहेत हे याच्यामध्ये भौतिक जगाचा उपभोग घेऊन राहिले, आनंद घेऊन राहिले आपल्या इच्छेप्रमाणे. आपली इच्छा सगळ्यात महत्वाची आहे. कृष्ण म्हणतो, तुझी इच्छा आहे ना की तुला भौतिक जगतामध्ये जाऊन आनंद घ्यायचा आहे, ठीक आहे, जा मग भौतिक जगतात जा. सोडलं त्यांनी तुम्हाला, मग आलो आपण इकडे खाली, आणि मग आनंद सुरू झालेला आहे सगळीकडे, ते आपल्याला माहितीच आहे. तर आपली इच्छा होती, स्वतःच्या इच्छेनेच आपण इथे आलेलो आहे. कृष्णाने काही पाठवलं नाही, जबरदस्ती धक्का मारून मला पाठवलं नाही की तू तिकडे जा म्हणून तुला जावंच लागेल वगैरे, असा काही प्रकार नाहीये. कृष्णाला दोष देण्यात काही अर्थ नाहीये. आपली स्वतःची इच्छा होती, त्याच्याप्रमाणे आपण इथे आलेलो आहोत. अकॉर्डिंग टू द डिझायर्स ऑफ सटल माइंड अँड ग्रॉस मटेरियल बॉडी. म्हणजे आपलं जे काही अकॉर्डिंग टू द डिझायर्स ऑफ द सटल माइंड अँड ग्रॉस मटेरियल बॉडी, म्हणजे आपले जे स्थूल सूक्ष्म मन आणि स्थूल शरीर यांची जे काही इच्छा होतात, त्या इच्छा पूर्ण करण्याकरता आपण भौतिक जगतात आलो. द ग्रॉस मटेरियल बॉडी इज बेस्ड ऑन कंडिशन्स ऑफ सटल माइंड. आता हे जे स्थूल शरीर आहे आपलं, ते स्थूल शरीर आपलं जे काही सूक्ष्म मन असते याच्या परिस्थितीवर ते अवलंबून असते. त्याची परिस्थिती कशी आहे, सूक्ष्म मनाला आपण किती कंट्रोल केलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपलं स्थूल शरीर कंट्रोल केलेलं आहे की नाही केलेलं आहे. म्हणजे तो आपला मित्र आहे की शत्रू आहे, मन जे आहे ते आपलं मित्र आहे की शत्रू आहे, याच्यावर सगळं अवलंबून असते. म्हणजे त्याच्याप्रमाणे ते जे स्थूल शरीर आहे त्याची ट्रीटमेंट होणार आहे पुढे गेल्यानंतर. अँड द सेन्सेस आर क्रिएटेड अकॉर्डिंग टू द डिझायर ऑफ द लिव्हिंग बीइंग्स. आणि जे सेन्सेस, जे इंद्रिय आहेत, ते इंद्रिय तुम्हाला कसे हवे ते तुमच्या इच्छेप्रमाणे त्या कृष्णाने दिलेले आहेत. मग तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तुम्हाला वाघाचं शरीर दिलं तर ते जबडे मोठे मोठे दिले, इकडे बाजूला कोपऱ्यात 2 मोठे दात दिलेले फाडण्याकरता वगैरे, ती सगळी रचना कृष्णाने एकदम परफेक्टली केलेली आहे. तो परफेक्ट डिझायनर आहे, त्याच्यासारखा डिझायनर जगामध्ये कुठे सापडू शोधणार नाही, किती शोधून पाहिलं तरी सापडणार नाही. त्यामुळे तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची जशी इच्छा, जसा भोग तुम्हाला घ्यायचा आहे, जशी भोग घ्यायची तुमची इच्छा आहे, त्या भोगाला साजेसं शरीर कृष्णाने याच्यात तयार करून ठेवलेलं आहे, निसर्गामध्ये प्रकृतीमध्ये अवेलेबल आहे. फक्त आपल्याला इच्छा करायची आहे की मला
चांगले कर्म करून चांगलं शरीर मिळवायचं आहे, उच्च प्रतीला जायचंय, उच्च गतीकडे जायचं आहे, की निषिद्ध कर्म सांगितलेले आहे, की जे कर्म घातक कर्म आहेत, अशी कर्म करून मला रसातळाला जायचंय. हे मला आपल्याला स्वतःच समजायचंय. रसातळाला आणि त्याच्यानंतर निम्न योनींमध्ये जायचंय. रसातळाचं तरी ठीक आहे, म्हणजे कमीत कमी, पण निम्न योनींमध्ये माणूस पडत जातो. मग त्याच्यानंतर तो कृष्णापासून अजून जास्तीत जास्त लांब होत जातो. तर हे आपल्याला आपल्या कर्मांप्रमाणे ठरवायचंय. म्हणून ते डिझायर्स आपल्या काय इच्छा आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ते शरीर मिळत राहते. म्हणून ह्या या इच्छा आहे, या इच्छांना खूप महत्व आहे. आपल्याला इच्छा कोणत्या करायच्या हे खूप चांगल्या प्रमाणे कळलं पाहिजे. खूप महत्वाचा शब्द, अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे. अकॉर्डिंग टू द डिझायर्स ऑफ द लिव्हिंग बीइंग. आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला वळवता आल्या पाहिजे. ह्या इच्छा आपल्याला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा न ठेवता कृष्णाकरता आपल्याला इच्छा करता आल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग सगळं आपलं पूर्ण अस्तित्व बदलून जाते. तर ह्या इच्छांचं फार जास्त महत्व आहे. The Lord as Paramatma helps the living being to get material happiness because the living being is helpless in all respects in obtaining what he desires. म्हणजे परमात्मा रूपाने जो कृष्ण आपल्या हृदयामध्ये असतो, तो चेतन जीवाला भौतिक आनंद प्राप्त करण्याकरता खूप मदत करत राहतो. तो मदत करत राहतो, कारण हा जो चेतन जीव आहे तो पूर्णपणे असहाय आहे सगळ्या सगळ्या रिस्पेक्टमध्ये. म्हणजे स्वतःच्या इच्छेने त्याला जे काही पाहिजे तो स्वतः कधी प्राप्त करूच शकत नाही. जोपर्यंत कृष्णाचं सँक्शन नाही आहे, कृष्णाची स्वीकृती नाही आहे, तोपर्यंत त्याला ते काही 100% मिळणार नाही आहे. ते त्याला मिळायची शक्यता नाहीच आहे. पण त्याच्याकरता तो हेल्पलेस आहे, असहाय स्थितीमध्ये आहे. म्हणून परमात्मा रूपाने तो त्याला मदत करतो, की तुला काय जे पाहिजे बाबा ते तू मिळव. तू असहाय स्थितीमध्ये आहे, तर तो सँक्शन करत जातो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला प्राप्त होते. जे काही आपल्याला पाहिजे असते ते आपल्याला मिळत राहते. त्याच्या इच्छेशिवाय या भौतिक जगात पानही हलू शकत नाही. जे सांगतात ना सगळ्या जणात, ते अतिशय खरं आहे. ते कृष्णाची इच्छा असली तर पानही हलू शकत नाही. म्हणजे त्यांनी ठरवलं एखाद्याला मारायचं आहे, तर तुम्ही त्याला कितीही वाचवा, कुठेही घेऊन जा, कसंही करा, त्याला किती मोठे-मोठे डॉक्टर लावा, त्याच्या मागे किती पैसे खर्च करा. ते अमेरिकेला घेऊन जा, ऑस्ट्रेलियाला घेऊन जा, इंग्लंडला, न्यूझीलंडला कुठेही घेऊन जा. त्याला मारायचं तो मरणार आहे. त्यांनी ठरवलंय कृष्णाने, तो मारायचा तो मरणार आहे. 100% मरणार आहे. पण त्यांनी ठरवलं, की याला वाचवायचं आहे. तर तुम्ही त्याला किती मारायचे प्रयत्न करा. आता प्रल्हाद महाराजांना कुठून-कुठून फेकलं, त्या पहाडावरून फेकलं, समुद्रात फेकलं, सापांच्या मध्ये टाकलं. काय-काय नाही केलं. त्या अग्नीमध्ये जळायचा प्रयत्न केला. सगळे प्रयत्न करून झाले. थकला बिचारा तो हिरण्यकशिपू. त्याला झोप लागत नव्हती. चिडचिड करायचा. त्याच्या डोळ्यासमोर तो प्रल्हाद म्हणजे एवढासा पोरगा, तर काय 1 फूट 2 फूट पण उंची नव्हती. तो म्हणे मला चॅलेंज करतोय तो. मी माझ्यासारख्या माणसाला, ज्याला सगळेजण विष्णूंना एवढा शक्तिशाली मी आहे. मला सगळे भगवान हिरण्यकशिपू असं म्हणतात आणि हा 2 फुटी पोरगा मला चॅलेंज करतो आहे. तर त्याला झोप लागायची नाही. रात्र झोप नाही लागायची त्याला. तर हे असे प्रकार आहेत. म्हणजे आपली जी इच्छा आहे ती आपल्याला कंट्रोल करता आली पाहिजे. माझी इच्छा मला स्वतःला वळवता आली पाहिजे आणि आपण ती हेल्पलेस कंडिशन मध्ये आहोत, असहाय स्थितीमध्ये आहोत. जोपर्यंत कृष्ण सँक्शन करणार नाही, तोपर्यंत आपल्याला जे काही मिळवायचंय ते मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये. इफ कृष्णा सो डिझायर्स, म्हणजे आता कसं आहे की जसं आता गुरु महाराजांकरता पण आम्ही प्रार्थना करतो. तर प्रार्थना करत असताना हीच प्रार्थना केली जाते. त्यांची तब्येत बरी नाहीये किंवा कोविडचा वगैरे त्रास होऊन राहिला त्यांना, तर कृष्णा तुझी इच्छा असेल तर गुरु महाराजांना आमची गरज आहे, आम्हाला त्यांचं मार्गदर्शन हवं आहे आणि आम्ही त्याची सेवा करून आम्हाला स्वतःचं हे करून घ्यायचं आहे. तर तुझी इच्छा असेल तर तू त्यांना कृपा करून चांगलं बरं कर म्हणून. असं ते तिथे म्हटलं जाते. कृष्णाची इच्छा असेल तर, हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. हा प्रत्येक गोष्टीमध्ये जी काही आपली इच्छा असेल त्याच्यामध्ये कृष्णाची इच्छा असेल तर, तुझी इच्छा असेल तर मला हे मिळू दे, तुझी इच्छा असेल तर मला असं होऊ दे, तुझी इच्छा असेल तर हे असं होऊ दे. असं ते आपल्याला हळू करता आलं पाहिजे. आता कसं होऊन राहिलं, नाही मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. काही झालं तरी मला ती गाडी आता मी 7 दिवस पण कशाला वाट पाहू? मी दिला ना, बँकेचा चेक दिलेला आहे त्याच्याकडे देऊन आजच्या गाडी माझ्या दारात येऊन उभी राहिली पाहिजे. अरे तो म्हणतो ती गाडी तिकडून निघाली फॅक्टरीमधून, पण मध्ये काहीतरी आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये ती गाडी अडकली. नाही, ते मला काही माहिती नाही. मी तुला चेक दिला, मला आजच्याच गाडी पाहिजे. अरे पण मूर्खा, ती गाडी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी जर का तुझा ऍक्सिडेंट लिहिला असेल, तर ती गाडी घेऊन तू काय करतो? डोक्यावर घेऊन नाचणार आहे का तू? सांगितलं मी भरपूरदा, हे आपलं बोलणं झालेलं आहे. पण असं माणसाचा स्वभाव हा असाच असतो. इतका तो उतावळी झालेला असतो, पागल झालेला असतो बिलकुल की आता पाहिजे म्हणजे आत्ताच पाहिजे. अरे काय आत्ताच पाहिजे? किती अवघड आहे. तर ही अशी आनंदाची गोष्ट आहे. ती असहाय स्थिती ही असते माणसाची. जोपर्यंत कृष्ण सँक्शन करत नाही, तोपर्यंत ते आपल्याला मिळू शकत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांनी आपल्या याच्यात लक्षात घ्यायला हवी. कारण काय, त्याच्यामुळे आपण मग स्ट्रेस घेतो, टेन्शन घेतो. अरे हे असं कसं होत नाही? माझी इच्छा आहे, मग का नाही होऊन राहिलंय? व्हायला पाहिजे. मग ते स्ट्रेस घेतल्याने मला डायबिटीज आणि शुगर माझ्या मागे लागते. मग ते टेन्शन घेतल्यामुळे हार्ट अटॅक येऊन राहिले. अरे काय, पण कशाला एवढी टेन्शन घेतं? कशाला एवढी काळजी करायची? नाही आली कार, 7 दिवसांनी उशीर आली, 15 दिवसांनी आली, 1 महिन्याने आली, कोणता फरक पडतोय बाबा? शांत राहा ना जरा. हे आपल्याला सगळ्यांना शिकून घ्यायचंय. फार आवश्यक.
आणि हे आपल्याला कळलं तर दुसऱ्यांनाही नाही सांगायचंय की बाबा रे हळूहळू शांत व्हा जरा. आपल्या घरातले सगळे जण असतात त्यांना सांगायचंय शांत व्हा, शांत व्हा. एवढं काही त्याच्याकरता अ, हे करायची गरज नाहीये. ही प्रपोजेस अँड द लॉर्ड डिस्पोजेस. म्हणजे ही प्रपोजेस म्हणजे आपण प्रपोज करतो की मला हे हवं, मला असं हवं, मला तसं हवं. हे आपण प्रपोजल असे मोठे-मोठे कृष्णासमोर ठेवत असतो आणि कृष्ण त्याच्या इच्छेप्रमाणे तो द्यायचं असेल की नाही ते ठरवतो. इन अदर सेन्स द लिव्हिंग बीइंग्स आर पार्ट्स अँड पार्सल्स ऑफ द लॉर्ड. म्हणजे दुसऱ्या शब्दात पाहायला गेलं तर जे चेतन जीव आहेत ते कृष्णाचे अ, अविभाज्य अंग आहेत त्याचे, अविभाज्य अंग आहेत. दे आर देअरफॉर वन विथ द लॉर्ड आणि त्याच्यामुळे ते कृष्णासारखेच आहेत आणि कृष्णाप्रमाणेच आहेत. इन द भगवत गीता द लिव्हिंग बीइंग्स इन ऑल व्हेरायटीज ऑफ बॉडीज हॅव बीन क्लेम्ड बाय द लॉर्ड ॲज हिज सन्स. म्हणजे भगवद्गीतेमध्ये कृष्ण काय सांगतो की जेवढे चेतन जीव आहेत जे की वेगवेगळ्या शरीरांमध्ये त्यांचा विविध शरीरांमध्ये ज्यांचा वास आहे आणि जे वेगवेगळ्या याच्यामधून मार्गक्रमण करत चालले आपल्या शरीराच्या द्वारे जे भोग घेत आहेत वेगवेगळ्या शरीराच्या द्वारे ते सगळे माझे पुत्र आहेत असं कृष्ण त्याच्यामध्ये म्हणतो. मी त्यांचा सगळ्यांचा पिता आहे. बीज प्रदान करणारा मी पिता आहे त्यांना. द सफरिंग्स अँड एन्जॉयमेंट ऑफ द सन्स आर इंटरेक्टली सफरिंग्स अँड एन्जॉयमेंट्स ऑफ द फादर. म्हणजे जे काही दुःख आणि जे काही आनंद असतात मुलाला प्राप्त होणारे ते म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याच्या वडिलांना होणारे दुःख आणि आनंदात प्रमाणेच असतात ते. म्हणजे मुलगा जर का दुःखी किंवा दुःखी असेल, खूप त्याला त्रास होत असेल, तर वडिलांना पण त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पण तो त्यांना तो त्रास जाणवत असतो कारण ते त्याच्याशी जोडले गेलेले असतात. त्याचप्रमाणे कृष्ण जो आहे तो पण आपल्याशी जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे आपले जे काही दुःख किंवा आपले जे आनंद असतात ते पण कृष्णाशी जोडलेले गेलेले आहेत. इनडायरेक्टली द सफरिंग्स अँड एन्जॉयमेंट्स ऑफ द फादर. म्हणजे मुलाचे जे काही दुःख किंवा आनंद असतात ते वडिलांचे पण दुःख आणि आनंद होत असतात. स्टील द फादर इज नॉट इन एनी वे अफेक्टेड डायरेक्टली बाय द सफरिंग अँड एन्जॉयमेंट ऑफ द सन्स. म्हणजे प्रत्यक्ष रूपात पाहायला गेलं तर किंवा प्रत्यक्ष याच्यात पाहायला गेलं तर तसं वडिलांना काही तसं आनंद किंवा दुःख होत नाहीये. पण इनडायरेक्टली तो माझ्याशी जोडला गेलेला आहे, माझा मुलगा आहे म्हणून त्यांना पण ते दुःख किंवा तो आनंद होत असतो. He is so kind that he constantly remains with the living being as Paramatma and always tries to convert the living being toward the real happiness. म्हणजे तो कृष्ण एवढा दयाळू आहे की तो ह्या चेतन जीव जो आहे लिव्हिंग बिंग चेतन जीव जो आहे त्याच्यासोबत तो सतत अविरत त्याच्यासोबत असतो न चुकता सवितत त्याच्यासोबत असतो. परमात्मा स्वरूपाने त्याच्यासोबत असते. ते दोन पक्षी सांगितले ना, एक पक्षी म्हणजे आत्मा आहे, दुसरा पक्षी म्हणजे परमात्मा आहे. म्हणजे सतत तो त्याच्यासोबत आहे अँड ऑलवेज ट्राईज टू कन्वर्ट द लिव्हिंग बिंग टुवर्ड द रिअल हॅपीनेस. आणि दरवेळेस तो प्रयत्न करत राहतो की हा जो जीव आहे याला जो खरा आनंद आहे, भौतिक जगातला आनंद जो तो खोटा आनंद आहे. आपण त्याच्यावरती भरपूर आपलं बोलणं झालंय. भौतिक जगातले सगळे आनंद खोटे आहेत. हे सगळ्या खोट्या आनंदापासून तो आपल्याला खऱ्या आनंदाकडे नेण्याचा याच्यापासून परावृत्त करून खऱ्या आनंदाकडे आपल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा सतत सुरू असतो. परमात्मा स्वरूपाने तो जसं चैत्यगुरु आपण म्हणतो ना, चैत्यगुरु मला अजून असं वाटलं बुवा की असं नाही केलं पाहिजे, असं केलं तर कसं काहीतरी होऊन जाईल. चैत्यगुरु म्हणजे मला असं मनातून अशी हाक आली किंवा मला असं मनातून जाणवलं, असं काही काही जण सांगतात ना, की मला असं मनातून वाटलं की आता मी इथे नाही जायला पाहिजे. मी नाही गेलो तर बापरे! तिथे तर काय झालं, ते नदीवरून तो पूल वाहून गेला वगैरे, वगैरे जे काही असे खूप खूप ठिकाणी खूपशा गोष्टी घडतात, आपल्या कानावर पडत असतात. तर चैत्यगुरु रूपाने हा कृष्ण आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे आणि तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो, की आपण जो काही खोटा आनंद आहे या भौतिक जगताचा त्याच्यापासून स्वतःला खऱ्या आनंदाकडे वळवावं. त्याच्याकरताचे प्रयत्न सुरू असतात. हरी बोल, हरे कृष्ण. आता आपण हा शेवटचा श्लोक आहे, 34वा श्लोक. हरी बोल. भावयती एष सत्त्वेन लोकान् वै लोकभावनः लीलावतार अनुरतो देवतीर्यन् नरादिषु. भावय भावयति एष सत्त्वेन लोकान् वै लोकभावनः लीलावतार अनुरतो देवतीर्यन् नरादिषु. देवयति दे नाही भावयति एष सत्त्वेन लोकान् वै लोकभावनः लीलावतार अनुरतो देवतीर्यन् नरादिषु. भावयति मेंटेन्स एषः all these satvena in the mode of goodness lokan all over the universe vai generally lokabhavanah the master of all the universes leela pastimes avatara incarnation anuratah assuming the role deva the demigods tiryak lower animals nar adishu in the midst of the human beings. Translation by His Divine Grace Abhay Charanam Bhaktivedanta Swami Srila Prabhupada ki jai. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा. Thus the Lord of the universe maintains all planets inhabited by demigods, men and lower animals. Assuming the role of incarnations, he performs pastimes to reclaim those in the mode of pure goodness. म्हणजे अशा प्रकारे कृष्ण जो आहे तो
जेवढे ब्रह्मांड आहेत, अखिल ब्रह्मांड जेवढे ब्रह्मांड आहेत त्या सगळ्या ब्रह्मांडांचं पालन करतो. आणि त्या ब्रह्मांडांमध्ये कोण आहेत तर डेमिगॉड्स म्हणजे देवी देवता आहेत किंवा माणसं आहेत, मानव आहे आणि जे खालच्या स्तरावर असणारे प्राणी आहेत. अशा ज्याद्वारे हे सगळे ब्रह्मांड भरलेले आहेत. तर ह्या सगळ्या ब्रह्मांडांचं पालन करत राहतो कृष्ण. अखिल ब्रह्मांडाचं पालन करत राहतो. अझ्युमिंग द रोल ऑफ इन्कार्नेशन्स म्हणजे जी काही अवतार आहेत त्या अवतारांच्या रूपाने तो येत राहतो आणि यांचं पालन पोषण करत राहतो. ही परफॉर्म्स पास्ट टाइम्स टू रिक्लेम दोज इन द मोड ऑफ प्युअर गुडनेस. आणि तो आपल्या लीला करत राहतो. कशा करता करतो लीला? टू रिक्लेम म्हणजे त्यांना परत आणण्याकरता किंवा त्यांना पुन्हा आपल्यापर्यंत वापस आणण्याकरता दोज इन द मोड ऑफ प्युअर गुडनेस जे की शुद्ध सत्वगुणामध्ये आहेत त्या लोकांना, त्या भक्तांना किंवा त्या त्यांना सगळ्यांना आपल्यापर्यंत पुन्हा वापस आणण्याकरता तो आपल्या लीला करत असतो. त्याची लीला ह्याच्याकरताच होत असतात की आपल्याला तो आपण त्या लीलांच्या द्वारे आकर्षित झालो पाहिजे आणि आकर्षित झाल्यानंतर आपण त्याच्या गोलोक वृंदावन धामला वापस गेलो जाऊ शकलो पाहिजे. तर त्याच्याकरता तो आपल्या या लीला करत असतो. हरी बोल. हे ट्रांसलेशन झालं. पर्पट बाय हिज डिवाइन ग्रेस अभय शरणानंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. There are innumerable material universes and in each and every universe there are innumerable planets inhabited by different grades of living entities in different modes of nature. आता हे खूप चांगलं ऐकण्यासारखं याच्यामध्ये की अनंत असे ब्रह्मांड आहेत. इन्युमरेबल मटेरियल युनिव्हर्सेस भौतिक ब्रह्मांड, अनंत भौतिक ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ह्या ब्रह्मांडामध्ये इच अँड एव्हरी युनिव्हर्स देर आर इन्युमरेबल प्लॅनेट्स. त्याच्यामध्ये अनंत असे ग्रह आहेत किंवा अनंत असे लोक आहेत. इनॅबिटेड बाय डिफरंट ग्रेड्स ऑफ लिव्हिंग एंटिटीज इन डिफरंट मोड्स ऑफ नेचर. आणि त्या लोकांमध्ये किंवा त्या ग्रहांवरती वेगवेगळ्या प्रकारचे चेतन जीव राहतात जे की वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या दर्जाचे आहेत ते आणि जे की वेगवेगळ्या भौतिक गुणांमध्ये स्थित आहेत. अशा प्रकारे हे सगळं पूर्ण जे अखिल ब्रह्मांड आहे ते भरलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अनंत असे त्याच्यामध्ये लोक आहेत किंवा अनंत ग्रह आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर असलेले जे चेतन जीव आहेत ते वेगवेगळ्या भौतिक प्रकृतीच्या गुणांमध्ये असणारे वास करणारे ते तिथे वास्तव्य करून असतात. द लॉर्ड विष्णू इन्कार्नेट्स हिमसेल्फ इन ईच अँड एव्हरी वन ऑफ देम अँड इन ईच अँड एव्हरी टाइप ऑफ लिव्हिंग सोसायटी. आणि लॉर्ड विष्णू म्हणजे विष्णू भगवान जे स्वतः प्रत्येक जो ब्रह्मांड आहे त्याच्यामध्ये ते स्वतः अवतरित होतात. अँड इन ईच अँड एव्हरी टाइप ऑफ लिव्हिंग सोसायटी. आणि जे काही हे चेतन जीव आहेत त्या चेतन जीवांचे जे काही समाज आहेत त्या प्रत्येक समाजामध्ये त्यांचा अवतार होत असतो. ही मॅनिफेस्ट इज ट्रान्सेंडंटल पासेज अमंग देम जस्ट टू क्रिएट द डिझायर टू गो बॅक टू गॉड हेड. आणि ते त्याच्या जी काही आपली दिव्य लीला प्रदर्शित करतात ते कशा करतात की त्यांच्यामध्ये इच्छा उत्पन्न झाली पाहिजे की आपण पण कृष्णाच्या गोलोकधामला वापस गेले पाहिजे आणि ते शाश्वत जीवन जे आहे ते शाश्वत जीवनाचा आनंद घेऊन तिथे शाश्वतरित्या सुखी झालं पाहिजे. म्हणून तो त्यांना सगळ्यांना आकर्षित करण्याकरता ते आपली लीला करत असतात. द लॉर्ड डज नॉट चेंज हिज ओरिजिनल ट्रान्सेंडंटल पोझिशन. म्हणजे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे ती स्वतःची जी दिव्य स्थिती आहे, शाश्वत त्याची जी दिव्य स्थिती आहे, आदी स्थिती जी आहे त्यांची दिव्य स्थिती ती कधी ते बदलू देत नाही किंवा बदलत नाही. बट ही appears to be differently manifested according to particular time, circumstance and society. पण आपल्याला असं वाटते की ते वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं अवतरण झालेलं आहे किंवा प्रकटीकरण झालेलं आहे. त्या जसं की जसे काळ असेल, जशी वेळ, जशी परिस्थिती असेल किंवा जशी सोसायटी, जसं समाज असेल त्याच्याप्रमाणे. जसं फिश सोसायटीमध्ये तर फिश प्रमाणे, टॉर्टॉईज प्रमाणे अशा प्रकारे ते वेगवेगळे अवतार कृष्णाचे आहेत. पण त्या वेगवेगळ्या वेळेप्रमाणे किंवा परिस्थितीप्रमाणे किंवा वेगवेगळ्या सोसायटी प्रमाणे ते अवतार वेगवेगळे आपल्याला जाणवतात. Sometimes he incarnates himself or empowers a suitable living being to act for him. कधी कधी तो स्वतः अवतार ग्रहण करतो किंवा कधी कधी एखादा जो जीव असेल तो शुद्ध भक्त असतो त्याला शक्ती प्रदत्त करतो म्हणजे त्याला शक्ती प्रदान करतो, त्याला सशक्त करतो. तो म्हणजे कृष्णाच्या करता तो कार्य करू शकेल अशी शक्ती त्याला प्रदान करतो. बट इन आयदर केस द पर्पज इज द सेम. आणि दोन्ही केसमध्ये जर का त्यांनी स्वतःने अवतार ग्रहण केला तरी किंवा त्यांनी कोणाला शक्ती प्रदान केली किंवा सशक्त केला तरी त्या दोन्ही केसमध्ये त्याचा जो पर्पज आहे, त्याचा उद्देश आहे कृष्णाचा तो सेम आहे. काय तो उद्देश? द लॉर्ड वॉन्ट्स सफरिंग लिव्हिंग बीइंग्स टू गो बॅक टू गॉडहेड. कृष्ण जो आहे तो जे दुःखी इथे चेतन जीव आहे त्या सगळ्यांना आपल्या गोलोकधामला त्याला वापस न्यायचं आहे. त्यांना सगळ्यांना सुखी करायचंय, आनंदी करायचंय, सच्चिदानंद त्याच्यापर्यंत धामला त्यांना सगळ्यांना न्यायचं आहे. त्याच्याकरता तो अवतरित होतो किंवा आपला कोणीतरी सशक्त असा त्याच्याद्वारे शक्ती प्रदान केलेला एखादा प्रतिनिधी तो पाठवत असतो. द हॅपीनेस विथ विच द लिव्हिंग बीइंग्स आर हँकरिंग फॉर इज नॉट टू बी फाउंड विदिन एनी कॉर्नर ऑफ द innumerable universes and material planets.
आणि जो काही आनंद आपण शोधतो आहोत, ज्याच्याकरता आपण अतिशय आतुरतेने इच्छा करून राहिलो आहोत, की ज्याच्याकरता आपण मॅड झालो, पागल झालो असं म्हणायलाही हरकत नाहीये. असा जो आनंद आपल्याला हवा आहे, तो या भौतिक जगतातल्या किती कानाकोपऱ्यात तुम्ही शोधला, जे अखंड अखंड ब्रह्मांड आहे, अखिल ब्रह्मांड आहे, तिथे कानाकोपऱ्यात जाऊन कुठेही तुम्ही शोधला तरी तो आपल्याला ह्याच्यात सापडणार नाहीये. तो अशक्य गोष्ट आहे ती याच्यामध्ये सापडणं. द इटर्नल हॅपीनेस व्हिच द लिव्हिंग बीइंग वॉन्ट्स इज ऑब्टेनेबल इन द किंगडम ऑफ गॉड. आणि जो शाश्वत आनंद आपल्याला हवा आहे, तो चेतन जीवाला जो हवा आहे, तो फक्त कृष्णाचं जे राज्य आहे, कृष्णाचं जे साम्राज्य आहे, गोलोकधाम, गोलोक वृंदावन धाम आहे, तिथेच ते आपल्याला आनंद प्राप्त होऊ शकेल. बट द फॉरगेटफुल लिव्हिंग बीइंग्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मटेरियल मोड्स हॅव नो इन्फॉर्मेशन ऑफ द किंगडम ऑफ गॉड. पण असे जे चैतन जीव आहे, जे की भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहे याच्या अधीन झालेले आहेत, अशा अशा ते आपलं अस्तित्व विसरले आहेत. त्यांचं जे ओरिजिनल अस्तित्व आहे, खरं अस्तित्व जे आहे ते विसरून गेलेले आहे आणि त्याच्यामुळे कृष्णाच्या या गोलोकधामच्या बाबतीत त्यांना कुठली माहिती नाहीये. त्याच्या बाबतीत ते अज्ञानी झालेले आहेत. द लॉर्ड देअरफॉर कम्स टू प्रोपेगेट द मेसेज ऑफ द किंगडम ऑफ गॉड. आणि त्याच्यामुळे कृष्ण अवतार धारण करतो आणि आपला त्याचा जो काही उपदेश असेल, जो काही आदेश असेल, त्याचा तो कृष्ण भक्तीचा प्रचार करतो. आयदर पर्सनली ऑर एज एन इन्कार्नेशन ऑर थ्रू हिज बोनाफाईड रिप्रेझेंटेटिव्ह ॲज द गुड सन ऑफ गॉड. जसं की म्हणजे स्वतः येतो, कृष्ण स्वतः येतो किंवा काही अवतार धारण करतो किंवा त्याचे जे काही प्रामाणिक त्याचे प्रतिनिधी असतात, ज्यांच्याद्वारे तो हा त्याचा उद्देश साध्य करून घेतो. Such incarnations or sons of God are not making propaganda for going back to Godhead only within the human society. आणि असे जे अवतार असतात किंवा असे जे सन्स ऑफ गॉड, जसं येशू ख्रिस्त आहे, त्यांनी काय म्हटलं होतं की मी देवा म्हणजे मी देवाचा मुलगा आहे. त्यांनी स्वतःला असं मी देव आहे असं कधीच नाही म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलं की मी त्याचा पुत्र आहे. म्हणून जे सन्स ऑफ गॉड पर्टिक्युलरली प्रभुपादांनी घेतलेलं आहे, की म्हणजे जे अवतार असतात, अवतार आपण मानतो, हिंदू धर्मामध्ये अवतार मानले जातात आणि सन्स ऑफ गॉड हे ख्रिश्चन लोक मानतात. त्याच्यामुळे सच इन्कार्नेशन्स ऑर सन्स ऑफ गॉड आर नॉट मेकिंग प्रोपेगेंडा फॉर गोइंग बॅक टू गॉड ओनली विदिन ह्युमन सोसायटी. आणि हे फक्त मानव समाजामध्ये हा प्रचार नाही करत की सगळ्यांनी गोलोकधामला वापस जायला पाहिजे, कृष्णाच्या सच्चिदानंद धामला किंवा त्याच्या प्रकृतीला प्राप्त झालं पाहिजे, तिथे जाऊन आनंदी राहिलं पाहिजे, असा प्रचार फक्त ते मानवांमध्येच करत नाही, तर their work is also going on in all types of societies amongst demigods and those other than human beings. आणि त्याचं हे जे कार्य आहे, प्रचाराचं कार्य आहे, ते अजून दुसरे जे काही समाज आहेत, जसं की देवी देवता आहेत, देवी देवतांच्या मध्ये आणि अजून माणसांना सोडल्यानंतर अजूनही जेवढे समाज आहेत, जे काही आपल्याला माहिती नाही की कुठे कुठे माणसाचं अस्तित्व असू शकेल, कारण ते आपण शोधू शकलो नाही, विज्ञानाने ते अजूनपर्यंत शक्य केलेलं नाहीये. पण शास्त्र आपल्याला सांगतात की म्हणजे अग्नीमध्ये पण चेतन जीव आहेत, अग्नीमध्ये पण चेतन जीवांचा वास आहे, कारण त्यांना तसं शरीर दिलं आहे की ते अग्नीमध्ये वास करू शकतात. तर असं म्हणजे चंद्रावर आहे, तिकडे सूर्यावर आहे, सूर्यावर पण आहेत चेतन जीव सगळे. तर हे चेतन जीवांचा सगळ्या ठिकठिकाणी वास आहे, फक्त आपल्याला माहिती नाही, त्याच्या बाबतीत डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून त्यांचं आपल्याला अस्तित्व नाकारता येत नाही. तर ह्यांच्यामध्ये पण हा प्रचाराचं कार्य, कृष्णाच्या प्रचाराचं कार्य त्याच्या अवताराद्वारा किंवा त्याचे जे त्याचे जेन्युइन किंवा बोनाफाईड जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्याचे जे प्रतिनिधी असतात, त्याच्याद्वारे या सगळ्या समाजांमध्ये चेतनजीवांचे जे समाज आहेत त्याच्यामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार हा सतत सुरू असतो, ज्याच्याद्वारे की ते सगळेच्या सगळे कृष्ण भक्ती करून कृष्णाच्या गोलोकधामला वापस जाऊ शकले पाहिजे आणि चिरंतन रूपाने आनंदी राहू शकले पाहिजे. एकच काम आहे फक्त, की कृष्णाच्या भक्ती केल्याने जन्म मृत्यू जरा व्याधी आधी भौतिक आध्यात्मिक आधिदैविक जे आपले 7 प्रकारचे कष्ट आहेत, हे कष्ट दूर झाल्याने माणूस जो आहे तो म्हणजे पूर्णपणे सुखी होतो. मग कुठल्याही प्रकारचं दुःख त्याला प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे ही जी इच्छा आहे ती सगळ्याची पूर्ण करण्याकरता कृष्ण अवतार धारण करून सगळ्यांना आपल्याला तिकडे बोलवत असतो आपल्या गोलोकधामला. हरी बोल, हरे कृष्णा. Thus at the Bhaktivedanta purports of the first canto, second chapter of the Srimad Bhagavatam, entitled Divinity and Divine Service. अशा प्रकारे भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी लिहिलेले पहिल्या स्कंदाच्या द्वितीय अध्याय, ज्याचं की नाव होतं दिव्यता आणि दिव्य सेवा, असा जो दुसरा अध्याय आहे, याचे जे काही पर्पट्स आहेत ते सगळे पर्पट्स अशा प्रकारे इथे समाप्त होतात. आणि अशा प्रकारे हा आपला इथे दुसरा अध्याय संपतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ऋतराज भागवतम की जय, शिल प्रभुपाद की जय, शिल गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आपला आज थोडा मी शेवटचे 2 श्लोक घाईघाईने घेतले, कारण ते दुसऱ्या 2 श्लोकाकरता मग आपल्याला पुन्हा उद्या थांबावं लागलं असतं, म्हणून तो उद्या आपण आता तिसरा अध्याय सुरू करू.
कृष्णाचे जे विविध अवतार झालेले आहेत त्याच्या बाबतीत तिसरा अध्याय आहे. कृष्णा इन्कार्नेशन ऑफ कृष्णा असं कृष्णाचे जे अवतार आहेत त्याच्या बाबतीत. तर आता आपण अटेंडन्स करूया, वेळ झालेला आहे त्याच्यामुळे लवकर सगळ्यात सुरुवातीला विनयराव देशपांडे प्रभूजी आहेत आणि जयाताई देशपांडे माताजी आहेत नागपूरहून, अंजली मिरुणकर माताजी आहेत इंदोरहून, अश्विनी खोत माताजी आहेत खंडव्याहून, लता चांदोडकर माताजी आहेत इंदोरहून आणि माधुरी कुलकर्णी माताजी बऱ्हाणपूरहून आहेत आणि शुभागी के आणि स्वप्ना देशपांडे माताजी पुण्याहून आहेत. आणि इथे अरविंद सांगवी आणि अनिता सांगवी, अरविंद सांगवी प्रभूजी आणि अनिता सांगवी माताजी आहेत खारकडून. तर अशा प्रकारे आपला आजचं हे वाचन आपण इथे संपवूया. आणि कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचा आहे का? कोणाला काही असं काही सूचना करायची आहे, काही प्रश्न वगैरे विचारायचा आहे, काही सांगायचं असेल तर सांगू शकतात, म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, अजून आहे वेळ. हरी बोल, हरे कृष्णा. आजचे हे म्हणजे कसं की आता हा डिव्हिनिटी अँड डिवाइन सर्व्हिस हा दुसरा अध्याय आपला इथे संपलेला आहे. 2 अध्याय संपले. आपण 15 नोव्हेंबरला सुरू केले. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर, 15 डिसेंबर ते 15 जानेवारी 2 महिने झाले आपले. 2 महिन्यात आपण आधी थोडंसं 8वा 9वा अध्याय वाचला, काहीतरी 8वा अध्याय, आणि तो 8वा अध्याय अर्धवट करून मग त्याच्यानंतर आपण या अध्यायाला सुरुवात केली. मला वाटते की 7वा पूर्ण करून 8वा अर्धा केला, असं आपलं तिथं आधीचं पण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपले 2 अध्याय असे झालेले आहेत त्याच्यामध्ये. हरी बोल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. कोणाला काही विचारायचं आहे का मग? हरी बोल, हरे कृष्णा. काही आवडलं, काय कसं वाटलं, काय होतं, काही कमी होतं, काही जास्ती होतं, काही वेगळं ऐकायला मिळालं, किंवा हे ऐकलेलं होतं किंवा आम्ही असं ऐकलं नव्हतं, ह्याच्यात काही वेगळं सांगितलेलं आहे, असं काही असेल तर त्याच्या बाबतीत आपण हे करू शकतो. हरे कृष्ण हरे कृष्ण. हा हा. अरे ते आज ते हे सांगितलं ना की कृष्णाने जे ती राक्षसी होती, काय नाव तिचं, पूतना. हा, पूतनेचा. हा हा हा. तिने त्याला आईचं हे दिलेलं आहे म्हणजे, आणि ती गोलोकला गेली. हा. किती जबरदस्त, फार छान वाटलं ते. मला माहित नव्हतं. नाही, अच्छा माहित नव्हतं का? ओके ओके. हरी बोल, हरे कृष्ण. की हे, आणि ती गोलोकला गेलेली आहे नंतर. एवढं म्हणजे हे माहिती होतं की त्यांनी तिला आई, पण एवढं त्यांनी चांगलं हे दिलं तिला. हो, बिलकुल बिलकुल. म्हणजे तिच्या मनात तिला कृष्णाला मारायचा हेतू होता, पण तिने आईचं म्हणून भाव होता तिचं भावग्राही आहे ना कृष्ण भाव ग्रहण करतो आपला काय भाव आहे, तर तिचा भाव अतिशय उत्कृष्ट भाव होता. त्याच्यामुळे कृष्णाने तिला आईचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे राधाराणी उठून उभी राहते की अरे काय होऊन राहिलं, हे कशी काय इकडे येते पूतना, हे कशीकडे उडत उडत कशी येऊन राहिली, हिची कशी हिंमत झाली इकडे यायची, ही तर तुला मारायला निघाली होती, तू हिला कशाला इकडे येऊ देतोय वगैरे वगैरे. ती तापली, चांगली चिडली कृष्णावरती, हे काय चाललंय म्हणे, ती तर तुला मारायला निघाली होती. कृष्णाने मग सांगितलं की नाही, हे सगळं बरोबर आहे, तो तिचा तो भाव होता, पण त्याच्या व्यतिरिक्त तिचा भाव हा पण होता की ती मला पुत्र रूपाने पाहत होती, पुत्र रूपाने तिने मला प्रेम केलं आहे. ती आरशासमोर बसून मी कसं त्याला कृष्णाला जवळ घेईल, कसं त्याला दूध पाजेल, याची ती प्रॅक्टिस करायची. म्हणजे तिचा तो भाव इतका दृढ झाला होता की तो कृष्णाने तो भाव तिचा ग्रहण केलेला आहे, आणि म्हणून तिला आपल्या आईचं हे दिलेलं आहे, स्थान प्रदान केलेलं आहे. धाई माँ का स्थान दिया है, नर्स के रूप में. ते आवडलं. खूप छान आहे, एकदम मस्त आहे ते. आपण जे कृष्णाच्या लीला घेऊ ते 10व्या स्कंधामध्ये, त्यावेळेस हे सगळं डिटेल मध्ये येईल. मग आता त्याच्यामध्ये सगळं डिटेल मध्ये येईल. जॉईन झाली थोडी आज, मला उशीर झाला घरी यायला, कारण अच्छा, नाही, काही हरकत नाही. चालेल. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आपण की नरसिंहदेव भगवानांना प्रार्थना करत राहायचं की मला ऐकायचं आहे, लवकरात लवकर मला पोहोचू द्या घरी आणि लवकरात लवकर जॉईन करू द्या. कारण ते सगळे आपल्याला याच्यातून बाहेर काढणार आहे. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने, आपल्या शक्तीने आपण बाहेर नाही पडू शकत. हे कृष्णाची आपल्याला शरणागती ग्रहण करायची आहे आणि कृष्णाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करायची, रडून प्रार्थना करायची की मला ते मिस करायचं नाही. प्रभुपादाचं सांगितलं जाते आणि मला ते प्रभुपादाचं मिस नाही करायचं आहे. ते लवकरात लवकर मला जॉईन करायचं, असं करून मग आपण ते करू शकतो. 6ला आली आणि 4:15ला जॉईन झाली. चला, छान. व्हेरी गुड. उशीर झालं कारण. छान, मस्त एकदम. हरी बोल, हरे कृष्ण. अजून कोणाला काही सांगायचंय का, काही सूचना वगैरे, काही कोणाला सांगायचं असेल तर? हरे कृष्ण. तर आता धरूया सध्या की कोणाला काही सांगायचं नाही, उद्या सांगतील सगळेजण. आणि मग उद्या आपण जपाची पण हे घेऊया, प्रोग्रेस घेऊया की कसा जप कोणाचा काय सुरू आहे. हरे कृष्ण. आता आपण वैष्णव प्रणाम करूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंतकोटी वैष्णव वृंद की जय. नामाचल श्रीदास ठाकुर की जय. हरिनाम प्रभु की जय. शिल प्रभुपाद की जय. शिल गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मी आता बंद करतोय. हरी बोल. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे